नमस्कार, मी अश्विनी भोईर, ग्रंथाली प्रतिभांगणची कार्यक्रम समन्वयक आणि आजची निवेदिका आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण सगळेच जण इथे एका खास कारणासाठी जमलेलो आहोत आणि ते खास कारण म्हणजे कवी अरुण शेवते यांच्या काव्य लेखनाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि आज या निमित्ताने कवी अरुण शेवते यांच्या कवितांचं एक छान असं पुस्तक प्रकाशित होणार आहे. ग्रंथाली प्रकाशित आणि समीक्षक रणधीर शिंदे संपादित तळघर या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात मी पुनश्च आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर मंडळी जशी व्यासपीठावर आहेत तशी समोर देखील आहे. तर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित होणार आहे ते कवी वसंत आबाजी डहाके. कविता लिहितो म्हणून मी आहे असं ते आपल्या कवितेबद्दल आणि स्वतःबद्दल आणि स्वतःच्या अस्तित्वाबद्दल देखील म्हणतात. असे कवी, कादंबरीकार, समीक्षक माननीय वसंत आबाजी डहाके यांनी 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. मी वसंत आबाजी डहाके सरांचं इथे स्वागत करण्याची विनंती ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर यांना करत आहे. धन्यवाद. आजचे आपले व्यासपीठावरील दुसरे मान्यवर आहेत डॉक्टर सदानंद मोरे. लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक असलेले डॉक्टर सदानंद मोरे यांची विशेष ओळख म्हणजे संत साहित्याचे अभ्यासक. पंजाब येथे झालेल्या गुमानमधील पार पडलेल्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद डॉक्टर सदानंद मोरे यांनी भूषवलेलं होतं. मी ग्रंथालीच्या विश्वस्त डॉक्टर लतिका भानुशाली यांना विनंती करते की आपण इथे डॉक्टर सदानंद मोरे यांचं स्वागत करावं. धन्यवाद. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष माननीय विश्वास पाटील यांची खरं तर अगदी 2च शब्दात सुपरिचित अशी ओळख करून द्यायची म्हणजे झपाटलेला लेखक. त्यांचं एक आगळेपण सांगायचं म्हणजे की पुस्तकाच्या नावावरून एखाद्या लेखकाची ओळख करून द्यावी हे खरंच खूप वेगळेपण आहे. आपण विश्वास पाटील म्हटलं की पाणीपतकार, झाडाझडतीकार अशी त्यांची ओळख करून देत असतो. असे आपले आताच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष माननीय विश्वास पाटील सरांचं इथं स्वागत करण्याची विनंती मी ग्रंथालीचे संपादक अरुण जोशी यांना करत आहे. कवी अरुण शेवते यांचा तळघर हा कविता संग्रह ज्यांनी संपादित केलेला आहे ते समीक्षक रणधीर शिंदे सर आज आपल्या व्यासपीठावर आहेत. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात ते मराठी विभागात प्राध्यापक आहेत आणि मराठी विभागाचे विभाग प्रमुख देखील आहेत. मराठी साहित्यातील अतिशय व्यासंगी असे ते समीक्षक आहेत. त्यांच्याबद्दल अजून एक विशेष सांगायचं म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्याचे ते साक्षेपी अभ्यासक आहेत. साहित्य अकादमीच्या भारतीय साहित्याचे निर्माते या मालिकेत त्यांनी दी.के. बेडेकर, नामदेव ढसाळ यांच्यावर मोनोग्राफ लिहिलेले आहेत. विविध नियतकालिकांमधून कवितेविषयीचे त्यांचे आत्तापर्यंत 50हून अधिक लेख प्रकाशित झालेले आहेत. मी या ठिकाणी रणधीर शिंदे यांचं स्वागत करण्याची विनंती ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांना करत आहे. व्यासपीठावरील आजचे उत्सव मूर्ती म्हणजे कवी अरुण शेवते, ज्यांच्यासाठी खरं तर आज हा सगळा गोतावळा आणि त्यांच्या कवितेसाठी खरं तर आज हा सगळा गोतावळा प्रतिभांगणमध्ये आलेला आहे. शेवते सरांबद्दल सांगायचं तर कावळ्यांच्या कविता, तळघर, त्याचबरोबर राधेचा पाऊस, शर्वरीच्या कविता असे त्यांचे जवळपास 16 काव्यसंग्रह आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी कावळ्यांच्या कविता, तळघर, ऐवज या पुस्तकांना राज्य पुरस्कार देखील मिळालेले आहेत. अरुण शेवते सर म्हटलं की आपल्याला त्याबरोबरीने दुसरं नाव आठवतं ते ऋतुरंग या दिवाळी अंकाचं. 1993 पासून ऋतुरंग या दिवाळी अंकाचं ते संपादन करत आहेत, ज्याला आत्तापर्यंत तब्बल 75 पारितोषिकं प्राप्त झालेली आहेत. कवी गुलजार
यांचं मराठी जनांशी नातं जोडलं ते शेवते सरांनी. 30 वर्षांहून अधिक काळ कवी गुलजार तुरुंगमधून लेखन करत आहेत. सरांबद्दल बरंच काही बोलता येईल, पण मला काही गोष्टींची आवर्जून नोंद करायची आहे. ते म्हणजे त्यांचं नापास मुलांची गोष्ट, की जे अनेकांना प्रेरणा देऊन गेलं की फक्त प्रगती पुस्तकावरचे मार्क हे मार्क नसतात, त्याही पलीकडे एक विश्व असतं. ते आपल्याला नापास मुलांची गोष्ट या पुस्तकानं दाखवून दिलं, जे मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लावलं गेलेलं आहे. 17व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील संवाद या पुस्तिकेचं देखील त्यांनी संपादन केलेलं आहे. गुलजार यांनी अ पोएम डे या संपादित केलेल्या ग्रंथात त्यांच्या कवितांचा समावेश देखील आहे. मी आजचे उत्सवमूर्ती कवी अरुण शेवते सर यांचं स्वागत करण्याची विनंती ग्रंथालयाचे विश्वस्त सुदेश इंगलासपूरकर यांना करत आहे. आज खरं तर प्रत्येकाची इथे ओळख साहित्यप्रेमी आणि काव्यप्रेमी अशीच आहेत. आज आपल्यामध्ये माजी गृहमंत्री सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे इथे उपस्थित आहेत. आज साहित्यप्रेमी काव्यस्नेही म्हणून आज त्यांची उपस्थिती आहे. मी माननीय सुशीलकुमार शिंदे सरांचं स्वागत करण्याची विनंती ग्रंथालयाचे संपादक अरुण जोशी यांना करत आहे. लेखक विचारवंत सन्माननीय अर्जुन डांगडे सरांचं स्वागत करण्याची विनंती मी कार्यक्रम संयोजिका धनश्री धारप यांना करत आहे. लेखक लक्ष्मण गायकवाड सरांचं स्वागत करण्याची विनंती मी सुदेश इंगलासपूरकर यांना करत आहे. आज कवयित्री प्रभाताई गणोरकर इथे आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी धनश्री धारप यांना करत आहे. येस कवयित्रीने खरं तर चिअर्स म्हटल्यावरती लगेच काहीतरी काव्यात्मक उद्गारच उमटला. नक्कीच अशी प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मनात आली असेल. तर पुन्हा एकदा खरं प्रत्येकाचं स्वागत करावं अशी प्रत्येकजण प्रत्येक व्यक्ती आज या सभागृहात आहे. अनेक कवी आहेत, लेखक आहेत, समीक्षक आहेत, संशोधक आहेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत की आपल्यामुळे आज खरं तर हे प्रतिभांगण खूप बहरलेलं आहे. सर्जनशीलतेचा बहर यावा असं आज आमचं प्रतिभांगण दिसत आहे. कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे मी येणार आहे, पण त्यापूर्वी थोडंसं आमच्या ग्रंथालय प्रतिभांगणविषयी. ग्रंथालय प्रतिभांगण ही वास्तू म्हणजे खरं तर आज सांस्कृतिक केंद्र म्हणून आज सगळे मराठी जन जे आहेत, मराठी रसिक आहेत, ते आज ग्रंथालयाकडे प्रतिभांगणकडे एक सांस्कृतिक केंद्र म्हणून पाहत आहेत. ही वास्तू एवढ्यापुरताच ग्रंथालय प्रतिभांगणचं काम मर्यादित नाही आहे, तर दोन्ही प्रकारे प्रतिभांगण आपल्यासमोर येत असतं. आणि दुसरं म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म की यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ग्रंथालय प्रतिभांगण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही तुमच्याशी संवाद साधत असतो, तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आज खरं तर प्रत्येकाचीच ओरड आहे की चांगलं काही पाहायला मिळत नाही, चांगलं काही ऐकायला मिळत नाही, सकारात्मक बातम्या दिसत नाही. अशा सगळ्या काळामध्ये समाजाला काहीतरी चांगलं द्यावं, सकारात्मक गोष्टी द्याव्या या दृष्टीने ग्रंथालय प्रतिभांगण विविध उपक्रम आणि विविध कार्यक्रम सातत्याने या प्रतिभांगण वास्तूमध्ये घडवत असते. त्याचा आपण व्हिडिओ शूट करत असतो आणि प्रतिभांगण या यूट्यूब चॅनलवरून ते प्रसारित होत असतात. आत्तापर्यंत जवळपास 400 ते 500 व्हिडिओज प्रतिभांगण या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित झालेले आहेत. काही कार्यक्रमांचा मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल. एक म्हणजे आरोग्याची कॅप्सूल, प्रदीर्घ काळ अशी चालणारी ही कार्यक्रम मालिका होती. आरोग्यविषयक अनेक प्रश्न आहेत, आज तर आपल्याला ते प्रकर्षाने भेडसावत आहेत. अशा प्रश्नांवरती आपण त्यातील तज्ज्ञ व्यक्तींना, तज्ज्ञ डॉक्टरांना इथे बोलावून त्यांच्याशी चर्चा, त्यांची मुलाखत या स्वरूपात हा कार्यक्रम आपण घेतला.
दुसरा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आज इथे राणी दुर्वे आणि सुनंदा भोसेकर इथे आलेले आहेत. त्यांनी ऐल तटावर पैल तटावर या मालिकेतून 1960 पासून ते आजतागायत लिहिलं गेलेलं जे साहित्य आहे त्याचं एक डिजिटल डॉक्युमेंटेशन या कार्यक्रमातून केलं. खरं तर आधीच्या साहित्यावर बरंच लेखन आपल्याला सापडतं, परंतु 1960 नंतर आणि विशेषतः आजच्या काळात लिहिणारी जी मंडळी आहे त्यांच्यावर आपल्याला फारसं काही सापडत नाही आणि त्याचं डॉक्युमेंटेशन यांनी ऐल तटावर पैल तटावर या कार्यक्रमातून केलं. कॉर्पोरेट गप्पामधून आपण कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योग विश्वातील अनेक तज्ज्ञ मंडळींना इथे बोलवून त्यांचंही मार्गदर्शन त्यातून केलेलं आहे की जेणेकरून तरुण पिढीला त्यातून योग्य दिशा मिळावी. एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे काहीतरी विशेष. दिव्यांग आणि विशेष व्यक्ती हे खरं तर आपल्या समाजाचा एक भाग आहे हे आपण विसरूनच गेलेलो आहोत. सर्वसमावेशक असा समाज म्हणत असताना याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं. म्हणून त्या विषयावरती विशेष प्रकाश शोध घालण्यासाठी आपण काहीतरी विशेष ही कार्यक्रम मालिका प्रतिभांगण या वास्तूत घेत असतो. लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे विविध व्यक्तींच्या मुलाखती त्यातून घेत असतात. त्यात आपण दिव्यांग म्हणजे कर्णबधिरता आहे, दृष्टीदोष आहे, याचबरोबर काही मानसिक दुर्बलता आहेत, बौद्धिक अक्षमता आहे, सेरेब्रल पाल्सीसारखा विषय आहे, असे अनेक नाजूक आणि महत्त्वाचे विषय आपण या विषयातून घेतलेले आहेत, हाताळलेले आहे. दुसरा एक महत्त्वाचा कार्यक्रम आपण पद्मश्री प्राप्त शास्त्रज्ञ शरद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय प्रतिभांगण अंतर्गत घेत असतो. हा उपक्रम फक्त या वास्तूपुरता मर्यादित नाही आहे, तर ते यंदाचं 4थं वर्ष होतं आपलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून 8 ठिकाणाहून 8 संघ 8 केंद्र या उपक्रमात सहभागी झाले होत्या. आपण विज्ञान एकांकिका स्पर्धा वारणानगर, गडहिंग्लज, रत्नागिरी, त्याचबरोबर पुणे, नाशिक, नवी मुंबई, मीरा भाईंदर अशा विविध 8 ठिकाणी आपण स्पर्धा घेतल्या. विभागीय पातळीवरती या स्पर्धा झाल्या आणि त्यातील प्रथम क्रमांकाचे संघ आपल्याकडे अंतिम फेरीमध्ये सहभागी झाले. कालच ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली. अतिशय मोठा हा उपक्रम आहे. अनेकविध शाळा, यात जवळपास 300 ते 400 शाळा या उपक्रमात दरवर्षी सहभागी होत असतात. आणि विशेष सांगायचं म्हणजे की कालच्या आपल्या या उपक्रमामध्ये मुंबईतील घाटकोपर येथील गुरुकुल ही जी विशेष मुलांची शाळा आहे तर त्या मुलांनी देखील युनिफाईड संकल्पनेनुसार तिथे सादरीकरण केलं, याचा आम्हाला विशेष आनंद वाटला. तर अनेक विविध पातळींवरती प्रतिभांगण काम करत असतं आणि आपण यूट्यूब चॅनलवरून नक्कीच आमच्याशी जोडले जाऊ शकता. तर ग्रंथालय प्रतिभांगण आणि ग्रंथालय वॉच या आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यावर जाऊन नक्की पहा. आणि यानंतर मी ग्रंथालयाचे विश्वस्त सुदेश इंगलासपूरकर यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि रसिको, आपण सर्वांचं या प्रतिभांगणमध्ये स्वागत. ग्रंथालयाने गेल्या वर्षी आपलं 50 वर्ष पूर्ण केली आणि सुवर्ण महोत्सव आम्ही आमचा ठाण्याला साजरा केला होता. 3 दिवसाचा विविध प्रकारची एक्झिबिशन्स होती, पुस्तकांची प्रकाशनं होती, अशोकंडेची तिथे मुलाखत झाली होती. या 50 वर्षात ग्रंथालयाने विविध विषयांची पुस्तकं केली. आणि ग्रंथालयाचा आणि कवितेचा संबंध कसा आला तर ग्रंथालयाने पहिलं पुस्तक कविता दशकाची हे केलं होतं. त्यात पुढच्या काळात, पुढच्या 10 वर्षात कुठले कवी आपली छाप पाडू शकतील अशांचं ते पुस्तक होतं. त्याचं संपादन जे केलं होतं त्यात मंगेश पाडगावकर होते, नंतर त्यात रमेश तेंडुलकर होते, शिरीष पै होत्या, दया पवार होते आणि प्रणापरांतनी त्याचं नेतृत्व केलं होतं. आम्हाला महाराष्ट्रातनं एकूण 8,000 कविता तिथे आल्या होत्या. याच्या सगळ्या बैठका आमच्या कीर्ती कॉलेज महाविद्यालयाच्या क्लासरूममध्ये व्हायच्या आणि त्यातनं आम्ही ते 10 कवी निवडले होते. आज त्या 10 कवींचे आजही कवींचं त्या नाव घेतलं जातं. त्यात रक्रू जोशी होते, नारायण कुलकर्णी कवठेकर होता, अशोक बागवे होता. या सगळ्या 10च्या कवींनी छाप पडलेली होती. आणि नंतर मग ग्रंथालयाने सनद हे पुस्तक केलं आणि त्यानंतर विविध कवींची पुस्तकं निघाली. आत्तापर्यंत ग्रंथालयाने एकूण 150 कविता संग्रह काढलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात माझे जे आवडते कवी आहेत त्यातला अरुण शेवते आहे, चंद्रशेखर सानेकर आहे, किरण एल्ले आहे किंवा इथे संजय पाटील बसलेलं आहे. मला एखादा कवी मी वेडा आहे कवींच्या बाबतीत. तर त्याचे आम्ही 7-7, 8-8 कविता संग्रह काढलेले. अशा पद्धतीने ग्रंथालयाचा कवींबरोबरचा सगळा प्रवास सुरू आहे. मगाशी यूट्यूब चॅनलबद्दल वगैरे सगळी माहिती तुम्हाला यांनी दिलीच, अश्विनीने दिली, ती इकडचं नेतृत्व करते.
आम्ही एकूण ग्रंथालयाचे आत्ता 11 ट्रस्टी आहोत. आधी आमचे सगळे 19 जण ट्रस्टी होतो. त्याचे फाउंडर जे होते अध्यक्ष ते विजय तेंडुलकर होते. त्यांची पुढच्या वर्षी जन्मशताब्दीचं वर्ष आहे त्यांचं. तर आम्ही जन्मशताब्दीनिमित्त काही कार्यक्रम करणार आहोत. मागच्या वर्षी आम्ही एकूण 4 जणांचे जन्मशताब्दीचे कार्यक्रम केले होते. त्यातला एक केजळ पुरोहितांचा होता, दुसरा जयवंत दळवींचा होता, गंगाधर गाडगिळांचा होता आणि विद्याधर पुंडलिकांचा होता. तर आम्ही असं ठरवलं की दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक किंवा साहित्य क्षेत्रातल्या 2 व्यक्तींचे आपण कार्यक्रम शताब्दीचे करायचे. तशा पद्धतीने 60पर्यंत ग्रंथालय हे सगळे कार्यक्रम करणार आहे. आम्ही दरवर्षी 25 डिसेंबरला आमचा वाचक दिन मुंबईत साजरा करतो. आम्ही ठरवलं की तो मुंबईतच का करावा. नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात आपण ठाणा, इथे पालघर, ठाणे, वसई विरार भागात करावा, वाशीत करावा, जेणेकरून एवढ्या भागात वाचक दिनी संकल्पना रुचेल आणि एकदा तिथेच रुजली की आपण तिथून पुढे जाऊया. दुसरं ग्रंथालय काम करते म्हणजे दिवाळी अंक हे टिकावे आणि त्यासोबत आपण एक चांगला कार्यक्रम वाचकांना घरबसल्या बघता यावा म्हणून निवडक 5 दिवाळी अंक आम्ही निवडलेले आहेत. त्यात ऋतुरंगाचा दिवाळी अंक आहे. ती दिवाळी संचय योजना करतो आणि दिवाळीला आम्ही एक संध्याचा कार्यक्रम करतो. तो 3-4 कॅमेरा लावून शूट केला जातो. यावर्षीचा कार्यक्रम तुम्ही आवर्जून बघा. मधुर पडवळ नावाचा एक आर्टिस्ट आहे. तो आदिवासी 40 वाद्य वाजवतो, स्वतः गातो वगैरे. तो आम्ही कार्यक्रम केला होता. तो आम्ही कार्यक्रम आमच्या तो चॅनलवरती टाकला आहे. मग आम्हाला असं कालांतराने जाणवलं मोठ्यांसाठी तर आपण हे सगळं करतोच, बालवाचकांचं काय होणार, नवीन पिढी इथे आली पाहिजे. म्हणून मग आम्ही बालवाचकांच्या संचाची एक स्कीम केली आहे. त्यांच्यासाठी आम्ही असं कार्यक्रम करतो. मागच्या वर्षी आम्ही आदिवासी पाड्यातल्या मुलांना घेऊन मीरा भाईंदरला एक असा मुलांकडनं कार्यक्रम करून घेतला आणि तोही कार्यक्रम आम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही आरोग्य यात्रा, विज्ञानधारा यात्रा काढली होती. तर हा सगळा जो ग्रंथालयाचा प्रवास आहे, तुमच्यासारखी सगळी मान्यवर मंडळी ग्रंथालयाच्या सोबत आहेत, लेखक मंडळी आहेत, वाचक मंडळी आहेत, म्हणून ग्रंथालयाला करता येतो. ग्रंथालय आत्ता आपण 50 ते 60 काय करणार आहोत याचा एक टप्पा आम्ही ठरवलेला. त्यात आम्ही काय काय करू याची अनाऊन्समेंट आम्ही एप्रिलला करू. त्यात तुम्ही जर आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं तर आम्हाला ते सगळे उपक्रम करता येतील आणि पुढे जाता येतील. आत्ता जसं आधीच्या काळात 35 वर्ष गांगलांनी ग्रंथालयाचं नेतृत्व केलं सर्व ट्रस्टींसोबत. त्यात कुमार केतकर होते, अरुण साधू होतं, अशोक दातार होता, तेंडुलकर सर होते. आताच्या मंडळींबरोबर मी त्याचं नेतृत्व करतो. पण म्हणून माझा चेहरा दिसतो, तुम्ही सगळे माझं कौतुक करता, तर तसं नाही आहे. या सगळ्या ट्रस्टी मंडळींमुळे आम्हाला हे सगळे कार्यक्रम करता येतात. आणि मग काही कार्यकर्ते मंडळी, त्यात अश्विनी भोईर असेल, अरुण जोशी आहे, इथे धनश्री दारप आहे, समीर कदम आहे किंवा तिथे सौमित्र शिंदे, ही सगळी मंडळी आमच्यासोबत आहे. हे कुटुंब आहे आणि एक कुटुंब म्हणून आम्ही समाजासमोर जातो, म्हणून आम्हाला सगळा प्रवास करता येतो. आज या कार्यक्रमाला ही सगळी मान्यवर, मला असं वाटतं पहिला योग असेल की एका वेळी एका पुस्तकाच्या प्रकाशनाला साहित्य संमेलनाच्या 3 अध्यक्षांनी एकत्र असणं. मला असं वाटतं ग्रंथालयाचं क्रेडिट नाही आहे, ते निखळ अरुणचं क्रेडिट आहे. अरुणला माणसं जोडणं आणि त्या माणसांना कायमस्वरूपी आपलंसं करणं हे त्याला चांगल्या पद्धतीने जमतं. ते तो जपतोही आणि त्यातनं त्यांना लिहितही करतो. म्हणजे नुसतंच दोस्ती करतो, त्यांना कुठेतरी त्याचा वापर करतो असं नाही, त्यांना लिहितं करतो. ही अरुणची खासियत आहे. दुसरं म्हणजे त्याचं कुटुंबीय. इथे तर वहिनी आलेले आहे, शर्वरी आहे, त्यांचं जावं इथे आलेलं आहे. हे कुटुंब खूप लवेबल आहे. तुम्हाला यांचं जर प्रेम लाभलं ना तर तुम्हाला महाराष्ट्रात काही करता येऊ शकतं. ते मला लाभलं हे मी माझं भाग्य समजतो की तुम्ही त्याच्यावरती प्रेम करायला शिका, त्या कुटुंबावरती. ते तुम्हाला कुठपर्यंत जाऊ शकतात हे तुम्ही अनुभवाल. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. तुम्ही इथे येत जा, तुमच्या डोक्यातल्या काही नवीन कल्पना असतील तर इथे करता येतील. ही जागा आम्हाला BMCनी दिलेली आहे. ग्रंथालयाकडे BMCनी आम्हाला 3 एकर असताना जागेचं एक लिस्ट दिलं होतं. आम्ही शाळांमधून आमचं ऑफिस चालवायचं. खरं तर याची सुरुवात गांगलांच्या घरातनं 34,902मधून सुरू झाली. नंतर आम्ही साहित्य संघात गेलो, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहात गेलो, महात्मा फुले कन्याशाळेत गेलो. असं करत करत आत्ता आम्ही इथे येऊन ग्रंथालय स्थिर झालेली आहे. खरं तर सुशीलकुमार शिंदे सरांच्याला एकदा आम्ही सर्व ट्रस्टी मंडळी भेटायला गेलो होतो. आम्हाला एक चांगली मोठी वास्तूही त्यांनी दिली होती. समूह आम्हाला ती घेता नाही आली, ते आमचं बॅड लक. पण आता ही वास्तू आपल्याकडे आहे. आमचं चांगलं ऑफिस हे दादरला आहे, तिथेही तुम्ही येऊ शकता. तिथे आम्ही कॉफी शॉपसारखं असं काहीतरी
मेमध्ये सुरू करणार आहोत. तिथेही अशा आम्ही ॲक्टिव्हिटीज सुरू करू. तर तुम्हाला हे सगळं बघून चाट पडाले. ह्या एक करण्यासाठी आम्हाला आशिष शेलार मिनिस्टर असताना त्यांनी ग्रँट दिली होती, त्यातनं आम्हाला करता आलं. आम्हाला ही वास्तू भाड्याने देता येत नाही, इथे वाढदिवसाचे कार्यक्रम करता येत नाही, इथे मुंज लग्न असं काही करता येत नाही. तर काहीतरी सांस्कृतिक घडावं, सामाजिक क्षेत्रात घडावं, त्यासाठी ही वास्तू आहे. तुमच्या डोक्यातल्या कल्पनांना स्वागत आहे. तुम्ही सुचवा, आम्ही नक्की इथे काहीतरी करू. आणि तुम्ही आमच्यासोबत राहा, तरच आम्ही 60पर्यंत टप्पा गाठू. पुढे आम्हाला 100 गाठायची आहे. मला असं वाटतं की गांगलांच्या घरात हे जे रोपटं सुरू झालं त्यांनी 100 साजरी करावी. त्यावेळी आमच्याकडे जागा नव्हती, पैसे नव्हते. पण तुम्ही काहीतरी नवीन आखलं तर समाज तुमच्या मागे येतो, ही आमची धारणा आहे. धन्यवाद. एवढं बोलून मी मनोगत थांबवतो. धन्यवाद सर. नक्कीच आपण सगळेजण एकत्र मिळून ही वास्तू असेल आणि ही सांस्कृतिक चळवळ आहे ही पुढे नेणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाचं अजून एक महत्त्वाचं आणि वेगळं औचित्य म्हणजे की उद्या मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला आज हा कार्यक्रम होत आहे. अरुण शेवते सरांच्या कविता, त्यांचं काव्यलेखन आणि त्यांच्या जाणीवांचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला अगदी चपखलपणे वाटतं की कुसुमाग्रजांच्या 4 ओळी त्यांच्या काव्य जाणीवांसाठी अगदी चपखल बसतात. त्या ओळी अशा की विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंत ही तिजला मरावयाची, म्हणून नाही खंत ही तिजला मरावयाची. कवी अरुण शेवते यांचं व्यक्तिमत्व अगदी या 4 ओळींमध्ये दिसावं बसावं असा हा कवी. सागर संत यांना मी बोलण्याची विनंती करते. नमस्कार, मी सागर संत. आज तुम्हा सर्वांसमोर 2 शब्दात माझ्या काही भावना मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण आजचा दिवस खरोखरच विलक्षण आहे. फार कमी प्रमाणात पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला इथे पुस्तक प्रकाशन समारंभाला बोलण्याची संधी दिल्याबद्दल शर्वरी आणि सुदेश काकांचे आभार. खरं सांगायचं झालं तर वाचाल या तत्त्वावर मी पुस्तक नाही पण माणसं आवर्जून वाचतो आणि लायब्ररीमध्ये अनुभवही जमवतो. बाबांच्या काव्यलेखनाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत आणि ऋतुरंग प्रकाशनद्वारे त्यांनी अनेक प्रभावशाली पुस्तके प्रकाशित केली आहेत. या परिवाराचा सदस्य म्हणून आणि एक वाचक म्हणून मला खूप अभिमान आहे. सुरुवातीच्या वर्षात मी अनुभवलेले अरुण शेवते काका आणि आता लग्नानंतरचे बाबा तितकेच प्रेमळ, मनमोकळे गप्पा मारणारे आणि चहाप्रेमी. गेल्या काही दिवसात समरच्या जन्माच्या निमित्ताने मी मुंबईला राहिलो, त्यामुळे अरुण शेवते यांच्यातले बाबा मी जवळून अनुभवले. खरं तर त्यांना देखील ही गोष्ट कळून चुकली असेल की माझा आणि पुस्तकांचा तितका काही संबंध नाही, कारण स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह असल्याने घराबाहेर राहणं मी नेहमी पसंत करायचो. पुस्तकांपासून मी जितका लांब पळालो तर तितकंच नियतीने मला त्यांच्यामध्ये आणून अगदी अलगद सोडलं आहे असं मला वाटतं. मी गेल्या अनेक वर्षांपासून ऋतुरंगच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहे आणि मला हे आवर्जून सांगायचं आहे की शर्वरीला भेटल्यानंतर आणि या कार्यक्रमांना जाऊ लागल्यानंतरच मला पुस्तकांमध्ये रस वाटू लागला. बाबांनी अनेक लोकांची गुलजार साहेबांची ओळख करून दिली आहे. अगदी तसंच बाबांमुळेच मला गुलजार साहेबांचा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळाली. तर 2015 नंतर त्या कार्यक्रमाचा माझ्यावर इतका खोलवर परिणाम झाला की मी स्वतः लिहायला सुरुवात केली. तळघर या पुस्तकामधल्या कविता मनावर खोल ठसा उमटवतात. मी त्या वारंवार वाचल्या आणि प्रत्येक वेळेस वाचताना नव्याने मला त्याची एक डेप्थ कळत गेली. इतक्या विविध प्रकारच्या कविता लिहिताना बाबा काय विचार करत असतील याचा देखील तळघर या पुस्तकाने मला विचार करायला लावला. इतकं इम्पॅक्टफुल असं हे पुस्तक आहे. आता जेव्हा विषय कवितांचाच आहे तर मला पण माझ्या सुरुवातीच्या लिखाणातील एक 4 ओळी वाचायला आवडतील. ये अल्फाज ही है जो मेरे ख्यालों को मुकम्मल करते हैं, ये अल्फाज ही है जो मेरे ख्यालों को मुकम्मल करते हैं, बाकी सारे तो बस फरियाद लेके बैठे हैं. अल्फाजों की भी कीमत होती है, होठों पर आते ही एक दास्तान शुरू होती है. फिर मैं लिखता हूँ ऐसे कि जैसे कागज़ पर उतरे हो ख्वाब मेरे,
मैं जानता हूँ सब कुछ जैसे कि टूटे हुए ख्वाबों के 1000 पन्ने मेरे, लेकिन उम्मीद कुछ ऐसे जगी जगी सी है जैसे अंधेरे में चांद सी। बस कलम रख दिया मैंने पन्ना लपेट के, बस कलम रख दिया मैंने पन्ना लपेट के, घुल मिल गया उन ख्वाबों में जैसे ये स्याही इन पन्नों में, जैसे ये स्याही इन पन्नों में। मला साहित्याशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद बाबा, आणि परत एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. यानंतर मी शर्वरी संत या शेवते सरांच्या ज्या कन्या आहेत त्यांना बोलण्याची विनंती करते. शर्वरी आपल्याशी बोलणारे, आपल्याशी संवाद साधणारे, पण शेवते सरांनी फार खूप सुंदर लिहिलं आहे. म्हणजे शर्वरीच्या कविता ही जी कवितांची मालिका आहे, खूप एक वेगळा असा आपण म्हणूया की साहित्य प्रकार मालिका कविता हा आपल्याला शेवते सरांच्या कवितांमध्ये वाचायला मिळतो. आणि त्यात ते आपल्या मुलीबद्दल आणि वडील आणि मुलीच्या नात्याबद्दल खूप छान लिहितात की बाबा असतो तिशीत, बाबा असतो तिशीत त्याला पुढचं सगळं दिसतंच असं नाही. बाबा असतो तिशीत त्याला सगळं पुढचं दिसतंच असं नाही. मुली तुझे डोळेच, मुली तुझे डोळेच त्याचा दिवा असतो अंधारात, त्याचा दिवा असतो अंधारात. क्या बात आहे असंच म्हणावं लागेल. आणि शर्वरीला मी इथे बोलण्यासाठी बोलावते. नमस्कार. इथे उपस्थित सगळ्यांचे मनापासून स्वागत. आणि खरं तर मलाही वाटलं होतं सुदेश टाटा मला म्हणेल तू शेवटचं बोल, पण सुदेश टाटाने अगदी पहिल्यांदाच मला बोलायला दिलं आहे, सो थँक्यू. आणि सुदेश टाटांबद्दल मी पहिल्यांदा बोलणार आहे, कारण मी सुदेश टाटाला माझ्या लहानपणापासून पाहते आहे आणि ते तसेच आहेत जसे ते वर्षानुवर्ष हसत खेळत असतात तसे. आणि घरामध्ये पहिला फोन हा सकाळी कधीतरी असा येतो की काय म्हणतो आहे अरुण, काय चाललं आहे, आणि अशा ह्यांच्या मैत्रीपूर्ण सगळं त्यांचे संबंध आहेत. आणि सुदेश टाटांनी आज हे पुस्तक प्रकाशित केल्याचा मनापासून आनंद झाला, कारण हे पुस्तक सर्वार्थाने खूप महत्त्वाचं आहे. 50 वर्ष बाबांच्या कवितेला पूर्ण झालेत आणि ग्रंथालीपेक्षा सुंदर प्लॅटफॉर्म ऋतुरंगला आणि बाबांना मिळू शकलं नसतं. त्यामुळे सुदेश टाटा आणि सगळ्या टीमना मनापासून आभार. आता बाबाबद्दल बोलायचं मी ॲक्च्युली लिहून आणलं होतं थोड्याफार प्रमाणामध्ये, पण इथे आल्यावर सगळं म्हटलं आपण वेगळं काहीतरी बोललं पाहिजे. बाबाला मी लहानपणापासून बाबा म्हणण्यापेक्षा मी त्याच्यातला एक लेखक कवी खूप जवळून अनुभवला, कारण माझी वाढ त्याने एका टिपिकल बाबासारखी कधीच केली नाही. त्याने मला लहानपणापासूनच समाजभान, आत्मभान, राजकारण अशा विविध गोष्टी नेहमी त्याने मला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मला आठवतं की मी लहान असताना एक घरी असं होतं की शर्वरीला झोपताना एक तरी कविता म्हणून दाखवायची. आणि अंगाई गीतांपेक्षा मी सफिया बेगम, त्याच्या कविता, या सगळ्या कविता जास्त ऐकत ऐकत मोठे झाले. आणि आज मला 30 वर्ष पूर्ण होतात आणि त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच्यामुळे तो एक बाबापेक्षा एक कवी म्हणून मला जास्त आवडतो. आणि ह्याचं एक सुंदर गिफ्ट त्याने मला दिलं होतं, ते म्हणजे शर्वरीच्या कविता हा पुस्तक प्रकाशन. आणि त्या कार्यक्रमाला शिंदे सर पण होते आणि मला अजूनही त्या कार्यक्रमाच्या आठवणी आहेत. आणि त्यामध्ये बाबाने खूप सुंदर कविता लिहिली होती. त्यातल्या काही कविता खूपच हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या होत्या. त्यातली एक सुंदर कविता होती त्याने जी माझ्यासाठी लिहिली होती की मी या जगात नसताना तुझी सकाळ कशी असेल, दुपार कशी असेल, ह्याने मी अगदी चिंतित होतो. आणि ही कविता त्याच्यासाठी कविता असेल, पण माझ्यासाठी ते नेहमी असं होतं की तू हे का म्हणतोयस. पण त्याच्यातनं मला कळलं की तो बाबापेक्षा कवी जास्त आहे, त्यामुळे त्याला जे बोलता आलं नाही ते त्याने ऑलरेडी त्या कविताच्या स्वरूपामध्ये माझ्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे असं सगळ्या वेगवेगळ्या त्याच्या ज्या कविता आहेत ह्याला 50 वर्ष पूर्ण झाले. आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते, सुदेश टाटाला थँक्यू म्हणते. आणि सगळे मान्यवर इथे आलेत आणि ते ऋतुरंग बाबाच्या प्रेमाखातर आलेत, कारण ते सगळेच खूप बिझी आहेत. आणि विश्वास पाटील राठा पण आता अध्यक्ष असल्यामुळे त्यांचे खूप दौरे चालू आहेत, पण तरी ते वेळात वेळ काढून आले, याचा आनंद आहे. ढाके सर आले आणि रणधीर शिंदे सरांचा तर मला खूप फोन झाले या पुस्तकाच्या निमित्ताने बाबांशी, त्यामुळे ते कानावर सतत पडत होतं, पुस्तक कुठपर्यंत आलं आहे, पुस्तक कुठपर्यंत आलं आहे. आणि आज अशा पुस्तकाचा सुंदर प्रकाशन सोहळा पार पडतो आहे. आणि अजून एक म्हणजे मोरे काका, त्यांनाही मी लहानपणापासून पाहत आले आणि ते या कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून राहिले. ते नाशिकला होते खरं तर, पण ते धावपळ करत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यासाठी धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मी ऋतुरंगतर्फे, शेवते परिवारातर्फे, संत परिवारातर्फे सगळ्यांचे आभार मानते. त्यामुळे थँक्यू सो मच.
शर्वरी, तुझेही मनापासून आभार की घरातले बाबा आणि एकूण सगळ्या समारंभामध्ये असणारे बाबा हे आम्हाला तुझ्या बोलण्यातून कळलं. तर शर्वरी, थँक्यू. आणि याच्यानंतर मी अरुण शेवते सरांना बोलण्याची विनंती करते. वसंत आबाजी ढाके, सदानंद मोरे, विश्वास पाटील, रणधीर शिंदे, सुदेश इंग्लसपूरकर, माझे मुख्यमंत्री असल्यापासूनचे स्नेही. खरं तर एखाद्या नगरसेवकाची ओळख होणंसुद्धा अवघड असतं, तर मुख्यमंत्र्याची ओळख होणे आणि मैत्री होणं तर त्याहून अवघड असतं. पण ते मुख्यमंत्री असताना माझी त्यांची ओळख झाली आणि ते या कार्यक्रमाला आवर्जून आले, याचा मला जास्त आनंद होतो. खरं तर मी त्यांना अनेक कार्यक्रमांना बोलवलं, पण ते एकदा मला असं म्हणाले की तुम्ही मला नेहमी कार्यक्रमाला बोलवता, पण मला एकदा श्रोत्यांमध्ये बसून कार्यक्रम ऐकायची इच्छा आहे. तर असं रसिक सुसंस्कृत राजकारणी मिळणं खूप दुर्मिळ असतं आणि मला स्वतःचं भाग्य असं आहे की असा राजकारणी सुसंस्कृत माणूस लाभला. आणि या कार्यक्रमाला ते खरं तर स्टेजवर पहिल्या याच्यात खुर्चीत असतात, पण आता श्रोत्यांच्या पहिल्या खुर्चीत ते बसलेले आहेत. तर असंसुद्धा रसिकत्व मिळणं फार दुर्मिळ आहे. आणि माझे मित्र अर्जुन डांगळे, लक्ष्मण गायकवाड, यशू, नंतर मोनिका गजेंद्र गडकर, चित्रकार श्रीकांत धोंगडे, अशोक कोठावळे, अशोक मुळे काका, आणि खरं तर माझे सगळेच इथं मित्र आलेले आहेत. तर सगळ्यांची नावं मी घेत बसलो तर मला 100 जणांची नावं घ्यावी लागतील. तर प्रातिनिधिक स्वरूपात मी 3-4 मित्रांची नावं घेतली. आणि खरं तर हा कार्यक्रम करावा का करू नये आम्ही विचारात होतो, पण शर्वरीने मला असं सांगितलं की तुला 50 वर्ष पूर्ण होत आहेत, तर तू हा कार्यक्रम कर. का अनेकदा मला सांस्कृतिक कार्यक्रमाची खूप भीती वाटते. ती यासाठी भीती वाटते की आपल्या मुलीच्या लग्नाला निमंत्रण देताना जशी ती वडिलांची अवस्था होती तशीच कार्यक्रमाच्या अरे ये रे तू आला की नाही, मग असं सगळं होतं आणि मला ते खूप असं अनइझी सगळं वाटतं. परंतु शर्वरी मला वाटलं की नाही, आपण हा कार्यक्रम करू. आणि दुसरी गोष्ट असं की माझी आई गेल्यानंतर शर्वरी मला आईची माया दिली, त्यामुळे तिचं ऐकणं हे मला महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून मी खरं या कार्यक्रमाला आता तयार झालो. आणि दुसरी गोष्ट असं की माधुरीचंही चाललं होतं की तुम्ही कधीच स्वतःविषयी असं काही कार्यक्रम करत नाही, पण एकदा असा हा कार्यक्रम करा. आणि त्यामुळं माधुरीचं मी ऐकलं आणि माधुरीचं मी एका कारणासाठी ऐकलं. तो कारण असं की मी एकदा रात्री झोपेत मला खूप त्रास होत होता आणि माधुरीसुद्धा गाढ झोपलेली होती, पण एकदम ती उठली आणि मला म्हणाली तुम्हाला काही त्रास होतो का? मी म्हटलं तुला कसं कळलं? ती म्हणे मला झोपेत तसं जाणवलं. तर असं झोपेतसुद्धा आपल्या पत्नीला आपल्या श्वासांची काळजी असते आणि अशी पत्नी मला लाभली, याचाही मला खरं या ठिकाणी आनंद वाटतो. आणि मी माझे वडील 2 वर्ष असताना वारले, त्यामुळे आईच्या सहवासातच मी वाढलो, त्यामुळे मी महिलांच्या सहवासातच लहानपणापासून वाढलो. त्यामुळं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे खरं मला फार आवडतं, कारण खरं तर स्त्रीमुळंच आपण सगळं घडत असतो आणि नंतर आपली सगळी वाढ होत असते. खरं तर कविता संग्रहाचं प्रकाशन करताना मला वसंत आबाजी ढाकेंचं या ठिकाणी वाटलं. मी त्यांना फोनवरच मी त्यांना म्हणलो की तुमच्याच हस्ते या कविता संग्रहाचं प्रकाशन व्हावं असं मला मनापासून वाटलं, कारण वसंत आबाजी ढाकेंच्या कविता मी माझ्या तरुणपणापासून वाचत आलेलो आहे. प्रभाताईंच्याही कविता मी वाचत आलेलो आहोत आणि मला असं वाटलं की कविता जाणून घेणार. आणि त्याहीपेक्षा ढाकेंचं एक वैशिष्ट्य असं की फेसबुकवर ते छोटीशी जरी काही मत असलं ताबडतोब ते आपल्या अल्पाक्षरी याच्यामध्ये व्यक्त करतात आणि सामाजिक जाणीवेचं भान असणारा असा हा श्रेष्ठ कवी, आजचा श्रेष्ठ कवी यांच्या हस्ते प्रकाशन व्हावं असं मला वाटलं. आणि त्यांनीसुद्धा मला सांगितलं की मी कार्यक्रमाला येतो, तू कार्यक्रम कर. दुसरी गोष्ट सदानंद मोरेंचं आणि माझं, जसं आज माझं 50 वर्ष माझ्या कवितांना पूर्ण होतात, तसं मोरे सरांच्या माझ्या मैत्रीला एकूण 50 वर्ष पूर्ण होत आहेत. कारण माझं सप्टेंबर 76ला मोरे सरांची माझी ओळख झाली आणि त्याच्यानंतर आज तागायत माझी त्यांची मैत्री आहे. आणि पहिल्यांदा माझ्या त्यांनी कविता प्रकाशित केल्या. मी कॉलेजला असताना 11वीमध्ये होतो आणि वाची बर्वे कवित्व या नावाने माझ्या त्यांनी 10-11 कविता प्रकाशित केल्या होत्या आणि त्यावेळच्या अनेक कंसात मराठीच्या प्राध्यापकांना ते आवडलं नव्हतं की हा कोण अरुण शेवते, याच्या तुम्ही कविता प्रकाशित केल्या. तेव्हा सदानंद मोरे त्या मराठीच्या प्राध्यापकांना म्हणाले की आत्ता मी काही बोलत नाही, पण पुढे तुम्हाला कळेल. आणि मला वाटतं पुढे कळण्यासाठी मी 50 वर्ष कविता लिहित गेलो
आणि आज मोरे सर त्या कार्यक्रमाला आले याचा मला जास्त आनंद झाला. आणि दुसरी गोष्ट की मी कोल्हापूरला युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना एम.एला विश्वास पाटील त्यावेळेस शिकत होते आणि बसस्टॉपवर तर आम्ही गप्पा मारत होतो आणि त्यावेळेसपासून त्यांची माझी मैत्री आहे. खरं तर या तिघांविषयी एका वाक्यात जर बोलायचं झालं तर पुढचे जे ज्ञानपीठाचे 3 पुरस्कार असतील ते मला वाटतं अध्यक्षता आहेतच, पण 3 ज्ञानपीठाचे पुरस्कार विजेते या कार्यक्रमाला लाभले याचा मला जास्त आनंद आहे. विश्वास पाटलांनी त्यांचा एक जळगावचा कार्यक्रम होता तो कॅन्सल करून ते या कार्यक्रमाला आले. सदानंद मोरेंचा आता सकाळी 10 वाजता नाशिकला कार्यक्रम होता, पण ते म्हणाले मी कुठल्याही परिस्थितीत कार्यक्रमाला येणार आणि मग ते नाशिकचा कार्यक्रम सोडून या कार्यक्रमाला ते आले. तर मला वाटतं की ही जी आयुष्यामध्ये मला मैत्री लाभली तर त्या मैत्रीमुळं खरं हा सगळा सोहळा इथं संपन्न होत आहे याचा मला जास्त आनंद वाटतो. कावळ्यांच्या कविता मी पहिल्याप्रथम स्वामिका रणजित देसाईंना मी वाचायला दिल्या आणि त्याच यशूसुद्धा तिथं होती. तर त्यावेळेस त्यांनी कविता खूप आवडल्या आणि ते असं म्हणाले की तुला प्रकाशक मिळाला नाही तर मी मेहतांना हा तुझा कविता संग्रह प्रकाशित करायला सांगेन. असं भाग्य माझ्या कवितांना लाभलं. आणि नरहर कुरुंदकर नगरला आले होते त्यावेळेस मी कुरुंदकरांना भेटलो आणि कुरुंदकरांनी माझ्या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिली आणि नंतर माझ्या त्या पुस्तकाला राज्य पुरस्कारही मिळाला. त्यावेळेस माझं वय फक्त 22 वर्षाचं होतं आणि त्या पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला. आणि रणजित देसाई आणि माधवी देसाई यांनी चव्हाण साहेबांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला म्हणून माझा सत्कार केला. तेव्हा वयाच्या तरुणपणापासून मला मोठ्या माणसांचा स्पर्श आणि सहवास लाभत गेला. त्यामुळे मी जसा घडत गेलो तशी माझी कवितासुद्धा घडत गेलेली आहे. आणि त्यामुळे एक झालं की सुरुवातीलाच मला पुरस्कार आणि मोठ्या माणसांचा सहवास मिळाल्यामुळं माझ्या मनामध्ये एक असं प्रकारचं दडपण आलं की आता पुढं आपल्या हातून काहीतरी झालं पाहिजे. आणि दुसरी एका गोष्टीची माझ्या तरुण वयामध्ये मला जाणीव झाली की अनेक लेखकांचं लेखन आपण वाचत असतो पण कालांतरानं आपल्याला ते फारसं आवडत नाही किंवा आपण त्याच्यापासून दूर जातो. याचा अर्थ त्या लेखकाचं मोठेपण कमी होत नसतं, आपण बदलत असतो. तर मग मला असं वाटलं आपलं काय. आणि या भूमिकेमुळे कधी कवीला वास्तविक स्वतःचा फार अहंकार निर्माण होतो आणि तो अहंकार माझ्यामुळं त्यामुळं निर्माण झाला नाही की मोठ्या मनाची माणसं आपल्याला लाभली असताना ती ज्या उत्कटतेने आपल्याशी वागतात तर आपलं काय. आणि त्यामुळं माझ्या कवितेचा अतिशय निर्मळपणाने प्रवास झालेला आहे. मला विजया राज्याध्यक्ष, दिलीप चित्रे, दभी कुलकर्णी, दया पवार, शिरीष पै, अमृता प्रीतम या सगळ्यांचा सहवास मला लाभला आणि अनेक चांगली माणसं मला लाभली. या ठिकाणी एक शंकर पाटलांची मी आठवण सांगतो. मी राजघाट कविता लिहिल्या होत्या आणि शंकर पाटलांची माझी भेट झाली तर त्यांनी त्या कविता वाचल्या. त्यांनी पुस्तक निघालं का नाही तर मी म्हणलं नाही निघालं. ते म्हणले थांब. त्यांनी लगेच सुरेश एजन्सीचे बाळासाहेब कारले होते त्यांना फोन केला. त्यांचे वसंत पाटील म्हणून त्यांचे एक ॲडवायझर होते त्यांना फोन करून सांगितलं की अरुणचा हा कविता संग्रह तुम्ही प्रकाशित करा, वाटलं तर माझं एक पुस्तक मी तुम्हाला देईन. तर अशा प्रकारचा मोठेपणा मला लाभला आणि अशा माणसांचं मोठेपण मला लाभल्यामुळं माझ्यातलं जे माणूस म्हणून खुजेपण होतं ते ताबडतोब हळूहळू असं नाहीसं होत गेलं की ही मोठी माणसं आपल्याला एवढं प्रेम करतात तर आपण वेगळ्या पद्धतीने आपला प्रवास घडला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला अशी की अमृता प्रीतम यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं अशी माझी इच्छा होती. तर त्या म्हणाले मराठीत तर काय मी वाचू शकत नाही. तर मग त्यावेळेस प्रभाकर माचवेंची माझी ओळख झाली आणि प्रभाकर माचवेंनी 3 दिवसामध्ये त्या कविता संग्रहाचा अनुवाद केला आणि तो अमृता प्रीतमनं वाचायला दिला आणि मग त्यांच्या हस्ते माझ्या कविताचं प्रकाशन झालं. तर हा सुद्धा मला एक वेगळं वाटलं की ज्यांना ज्ञानपीठ मिळालं त्या ज्ञानपीठ मिळाल्या कवीचासुद्धा मी कुणी नसताना, मी काही पु ल देशपांडे किंवा कुणी नाही, पण असं असतानासुद्धा त्यांनी माझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन केलं. त्या कविता समजून घेतल्या आणि दिवसभर मी सकाळी त्यांच्याकडे गेलो होतो 4 वाजेपर्यंत मला बसून घेतलं, माझ्या कविता सगळ्या समजून घेतल्या आणि मग त्या प्रकाशनाला आले. तर हे मला वाटतं माझ्या कवितेचं हे फार मोठं भाग्य आहे. दुसरी गोष्ट अशी की गुलजार साहेबांचं माझं सहवास मला लाभला त्यामुळे सुद्धा माझी एक वेगळ्या प्रकारे जडणघडण झाली. एकदा मी असं सकाळी त्यांच्याकडे गेलो होतो तर मला म्हणले तर काय चाललं आहे नवीन. म्हणलं काही नाही. त्यांनी लिहिलं की नाही. म्हणलं माझ्या डोक्यामध्ये अभी बारिश घूम रही है. तो तेरे बारिश घूम रही थी, लिखते क्यों नहीं. तो मैंने बोला नहीं अभी तो कुछ ये नहीं हो रहा है तो कुछ लिखूंगा. त्यांनी ताबडतोब एक वही काढली आणि मला सांगितलं की कविता ही मी तुला वही देत आहे, याच्यावर तू कविता लिही. तुझ्या मनातला जो पाऊस आहे तो या कवितेमध्ये उतरू दे. आणि त्यांनी मला वही दिली. मी खूप भारावून गेलो. पण 10 वर्ष मला त्या कविता लिहिता आल्या नाही.
का मला असं नेहमी वाटतं की कविता ही उत्स्फूर्तपणे जन्माला आली पाहिजे. कारण गुलजारांनी मला कवितेसाठी लिहिण्यासाठी वही दिली. मी भारावून तर गेलोच की इतक्या मोठ्या माणसाने आपल्याला वही दिली, पण 10 वर्ष मला लिहिता आली नाही. पण 10 वर्षानंतर एका दिवशी रात्री मला कविता सुचली आणि त्या सगळ्या कविता मी त्या वहीवर राधेचा पाऊस या नावाने मी लिहून काढल्या. तो मला असं वाटतं की कविता ही अशी नदीच्या प्रवाहासारखी असते, ती तशीच आली पाहिजे. कारण नाही तर मग अनेकदा असं होतं की आपण लिहायला लागलो की शब्दांचं ओमिटिंग जास्त प्रमाणात होतं आणि ते कवीला जर कळलं नाही तर मग ती कविता ही तात्कालिक स्वरूपाची राहते. ती जर सामाजिक होत असेल किंवा प्रेमकविता म्हणून जर होत असेल तर मला वाटतं प्रांजळपणे तिच्यामध्ये आलं पाहिजे. आणि मला हा प्रांजळपणा यासाठी आपला की मी स्वतः अलिप्तपणे राहिलो. मला अनेक मोठ्या माणसांचा सहवास मिळाला, त्यांचा प्रवास मी पाहिला, पण मला स्वतःला असं वाटलं की आपला प्रवास हा आपल्या दिशेने गेला पाहिजे. कारण स्वतःला जर आपली दिशा सापडली नाही तर ज्यांची दिशा आपल्याला भावते आणि होते, पण आपली जर दिशा आपल्याला सापडली नाही तर त्या मोठ्या माणसांनी आपल्यावर जे प्रेम केलेलं असतं त्या प्रेमाला कुठेतरी आपण पात्र नाही असं मला वाटतं. म्हणून आपली दिशा आपल्याला सापडली पाहिजे. आणि मला वाटतं माझ्या दिशेने मी तो प्रवास सुरू केला आणि आज 50 वर्ष मी कविता लिहित आहे. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, पण खरं तर यात तिघांचं आणि रणधीर शिंदेंनी या कवितांचं संपादन केलं. खरं तर पहिली कल्पना ही विजया राजाध्यक्षांची. मला 10 वर्षापूर्वी विजया राजाध्यक्ष असं म्हणाले की अरुण, त्यांचं महत्त्वाचं असं आहे की त्यांनी माझ्या 5 कविता संग्रहांना प्रस्तावना लिहिल्या आणि त्या एकमेव अशा समीक्षक आहे की ज्यांनी एका कवीच्या संग्रहाला 5 कविता संग्रहांना प्रस्तावना लिहिल्या. आणि त्यांची एक आठवण या ठिकाणी मी सांगणं मला आवश्यक वाटतं की राधेचा पाऊस लिहिल्यानंतर मी त्यांना म्हणालो की बाई तुम्ही प्रस्तावना लिहा. ते म्हणाले माझी तब्येत बरी नाही पण मी प्रयत्न करते. नंतर महिन्याभराने त्यांचा मला फोन आला, पण त्यांच्या सुनेचा फोन आला की बाई आता हॉस्पिटलला ॲडमिट झालेले आहेत, पण जाण्यापूर्वी रात्री त्यांनी तुझी प्रस्तावना लिहून ठेवलेली आहे. तर हे जे मला मोठेपण जे लाभलं आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन मी ती प्रस्तावना घेतली, तर हे प्रेम मला लाभल्यामुळं सुद्धा माझ्या कवितेला नितळपणे राहता आलं. हे सुद्धा मला वाटतं त्या गोष्टींचं यश असावं. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आता मोरे सर माझ्याविषयी जास्त सांगतील, कारण त्यांनी मला कवी म्हणून जसं पाहिलेलं आहे तसं मित्र म्हणून सुद्धा पाहिलेलं आहे. तेव्हा मी जास्त बोलत नाही. खरं तर या चौघांची भाषणं ऐकण्यासाठी आणि रणधीर शिंदेंनी संपादन करावं असं मला मनापासून वाटलं. त्याचं कारण असं की नरहर कुरुंदकरांची परंपरा रणधीर शिंदे चालवते असं मला वाटतं. कारण कुरुंदकरांचं एक वैशिष्ट्य असं होतं की नव्या कवीशी ते सतत संवाद साधायचे. नाहीतर अनेकदा काय होतं की आपलं कुठल्याही लेखकाचं एक असं वर्तुळ तयार होतं आणि मग त्या वर्तुळात एक समीक्षक तयार होतात, त्या वर्तुळात एक लेखक तयार होतात. पण कुरुंदकरांचं वैशिष्ट्य असं होतं की वर्तुळाबाहेरच्या लेखकांना ते जास्त संवाद साधायचे आणि त्यांना प्रस्तावना लिहायचे. आणि तीच परंपरा रणधीर शिंदेंनी सुद्धा अनेकदा रणधीर शिंदे मला गप्पांमध्ये सांगतात की मी एखाद्यावर लिहिलं की दुसरा लेखक मला म्हणतो काय रणधीर तू कशाला लिहिलं. अशा प्रकारच्या लेखकांच्या थोड्याशा पोटदुखीच्या कॉमेंट असतात. परंतु रणधीर शिंदेंचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना स्वतःही पोटदुखीचा त्रास होत नाही आणि कुणाचा झाला तर ते फारसं मनावर घेत नाही आणि समीक्षा करतात. मला वाटतं कुरुंदकरांच्या परंपरेतला एक चांगला समीक्षक माझ्या कवितेला लाभला, हे सुद्धा माझं भाग्य आहे. तर एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. आणि दुसरी गोष्ट, एक महत्त्वाचं मला राहिलं. खरं तर सुदेश माझ्या डाव्या बाजूला बसलेला आहे आणि ग्रंथालयाने माझी जवळजवळ 7 कविता संग्रह प्रकाशित केलेले आहेत. आणि ग्रंथालयाचं वैशिष्ट्य असं म्हणजे एकदा मी सुदेशकडे गेलो होतो, तिथे एक कथाकार आले होते आणि एक कवी आले होते. तर सुदेश असं म्हणाला त्या कथाकाराला की तुम्ही थोडं शेजारच्या खोलीत बसा, मी या कवीबरोबर बोलतो. आणि मग त्या कवीबरोबर त्यांनी चर्चा केली आणि सांगितलं की तुझा कविता संग्रह मी काढतो. तर कवींवर प्रेम करणारं प्रकाशक म्हणून सुद्धा सुदेशचं मोठेपण आहे. आणि सुदेशची आणखीन एक गोष्ट आहे की सुदेश ग्रंथालयामध्ये 50 वर्षापूर्वी काम करत होता आणि जूनमध्ये आता सुदेशला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर ही सुद्धा मोठी गोष्ट आहे की एका संस्थेमध्ये आणि साधं म्हणजे ज्याला आपण प्राथमिक स्वराचं शिपाई आपण म्हणूया त्या स्वरूपाचं काम तो कुर्ल्यामध्ये सुदेश करत होता. आणि एक शिपाई झालेला माणूस आज ग्रंथालयाच्या ट्रस्टी होतो आणि एक शिपाई झालेला माणूस राज्याचा गृहमंत्री होतो. तर ही दोन्ही समोरासमोरचे उदाहरण आहे की आपल्याकडं कर्तृत्व असलं तर काय होतं, राजकारणात कर्तृत्व असलं तर गृहमंत्री होतो आणि साहित्य क्षेत्रात कर्तृत्व असलं तर ग्रंथालयाचा मुख्य ट्रस्टी होतो.
तर त्यामुळं सुदेशचंसुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि त्याचं जूनमध्ये त्याचा 50वा वाढदिवस आहे. राजू श्रीखंडे आणि त्याचे सगळे आम्ही मित्र आहोत. नक्की त्याचा आम्ही असाच कार्यक्रम करू आणि त्यावेळेस तुम्ही सर्वजण कार्यक्रमाला या अशी मी विनंती करून माझे लांबलेलं भाषण संपवतो. मग अशा आम्ही सगळ्यांना विसरलो, याचं जे देखणं मुखपृष्ठ आहे ना ते अनवर हुसेननी केलेलं आहे आणि मांडणी खूप चांगली केली. तुम्ही जाताना ज्यावेळी हे सवलतीत पुस्तक घेऊन जाल त्यावेळी तुम्ही पुस्तक आवर्जून बघा. मी रणधीर शिंदेबद्दल आता अरुण तर बोललाच होता, तर त्याचंही तेवढंच कर्तृत्व मोठं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आता शेवते सरांच्या सगळ्या संवादातून आठवणींचा खरं तर एक कोलाजस उभा राहिला की तळघर हे जे शीर्षक आहे त्यांच्या काव्यसंग्रहाचं तेही त्यातून तेच सूचित करतं की तळघर म्हटलं की पटकन पहिल्यांदा आठवतो तो आपल्याला काळोख, पण मनाचंही एक तळघर असतं की ज्यात अनेक आठवणी अनेक स्मृती या दाटलेल्या असतात आणि कधीकधी त्या काव्यात्मक रूपातून व्यक्त होत असतात. आणि म्हणूनच मला वाटतं की तळघर हे शीर्षक घेऊन हा काव्यसंग्रह आज प्रकाशित होणार आहे. मी या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण ग्रंथाली प्रकाशित कवी अरुण शेवते यांच्या कवितांचं संपादित केलेलं डॉक्टर रणधीर शिंदे यांनी संपादित केलेलं तळघर हे पुस्तक प्रकाशित करावं. सन्माननीय कवी वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते तळघर या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. माननीय विश्वास पाटील सर, डॉक्टर सदानंद मोरे यांनाही विनंती करते आपण सर्वांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. तळघर हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि मला वाटतं सगळे रसिक नक्कीच याचं स्वागत करतील. हा केवळ त्यांच्या कवितांचा संपादित ग्रंथ आहे एवढ्यापुरतंच नाही, तर एकूण काळाचा पटही या कवितांमधून उलगडत जातो. कारण यात केवळ व्यक्तिगत कविता नाही आहे तर अनेक सामाजिक विषयांवरच्या कविता आहेत की ज्यातनं हा सगळा काळाचा अवकाश उलगडत जातो. 1975पासून ते आजतागायत जे त्यांनी लेखन केलेलं आहे हा सगळा समांतर प्रवास म्हणजेच तळघर. हे पुस्तक ज्यांनी संपादित केलेलं आहे डॉक्टर रणधीर शिंदे यांना मी आता बोलण्याची विनंती करते. सर्वांना नमस्कार. एक 7 मिनिटामध्ये मी माझं मनोगत मांडणार आहे. ग्रंथालय प्रकाशनाच्या वतीनं आत्ताच अरुण शेवते यांच्या तळघर या त्यांच्या निवडक कवितांचं प्रकाशन समारंभ प्रसंगी उपस्थित असणारे माझे आवडते कवी वसंत आबाजी डहाके, आदरणीय सदानंद मोरे सर, आदरणीय विश्वास पाटील, अरुण शेवते, सुदेश, सभागृहामध्ये उपस्थित असणारे आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रभाताई, अर्जुन डांगळे, अशोक कोठावळे, नीलकंठ कदम, मोनिकाताई, अक्षय आणि बहुसंख्य आपण सर्व परिचित आहात. आत्ता आधीच्या मनोगतामधून या कवितेबद्दल आणि अरुण शेवते ही जी व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल आपल्याला खूप गोष्टी आणि आधी व्यक्ती म्हणून माहिती आहेत. या संपादनाची एक थोडी हकीकत सांगतो. 2008-9 साली सई मालवणकर या त्यांच्या कविता संग्रहाला मी एक प्रस्तावना लिहिली होती आणि ते एक प्रकाशन संस्था पुस्तक नवी आवृत्ती प्रकाशित करणार होती, परंतु तो काही भाग तांत्रिक कामामुळं पुढं गेला नाही. आणि 4-5 वर्षांपूर्वी शेवते सरांची अशी इच्छा होती की मराठीमध्ये जवळपास 15हून अधिक कविता संग्रह प्रकाशित झाला. त्याचं एक निवडक संपादन मी करावं आणि त्याला एक दीर्घ प्रस्तावना लिहावी. मधल्या काळामध्ये आणखी ते कोरोना काळानंतर काम खोळंबलं, परंतु सदानंद मोरे सर आणि ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांची फार इच्छा होती की अरुण शेवते यांचा काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा. आणि पुन्हा इथं वयाच्या काही संख्येचा निर्देश झाला तर अरुण शेवते एकदा असं मला म्हणाले की हो तुमचंही 50 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यांच्या कविता लेखनाला 50 वर्ष आणि तुमच्या वयाला 50 असं काहीतरी गणित त्यांनी हे केलं असावं. परंतु मराठीमध्ये चांगल्या संपादनाची परंपरा खूप कमी दिसते. इंग्रजी आणि हिंदीमध्ये निवडक कवींच्या कवितांच्या अँथॉलॉजी किंवा काही चांगले संग्रह करण्याची परंपरा फार चांगली परंपरा आहे. हिंदीमध्ये देखील अगदी चंद्रकांत देवताले, राजेश जोशी, विष्णू खरे, राजकमल किंवा राधाकृष्ण या प्रकाशन संस्थांनी एक कवी आणि त्याच्या 50 किंवा 100 कविता आणि त्याला एक प्रस्तावना टिपांसहित अशी एक फार चांगली परंपरा आहे. मराठीमध्ये मात्र अशा प्रकारची परंपरा नाही. मराठीमध्ये लेखक आणि समीक्षक यांचे संबंध बहुतांश वेळा लव हेट
वाईट या प्रकाराने दिसतं. कवींना वाटतं की आपण खूप मोठे जागतिक कवी आहोत आणि समीक्षकांना वाटतं आपण यांच्यावरती लिहिले की आपली काहीतरी योग्यता किंवा बुद्धी काहीतरी कमी होते की असं एक श्रेणी व्यवस्था आपल्याकडं सर्जनशील लेखक आणि समीक्षकांमध्ये दिसते. परंतु हे संपादन करत असताना टप्प्याटप्प्यानं आधी 2-3 संग्रह वाचले होते, पण याच्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. मला हे तिघही आजचे साहित्य संमेलनाध्यक्ष आणि मराठीतले नामवंत लेखक कवी अरुण शेवते यांच्याकडं कसं पाहत आहे, तर त्यांची दृष्टी कसं आहे हे पण जाणून घ्यायचं आहे. मी माझ्या दीर्घ प्रस्तावनेमध्ये अरुण शेवते यांच्या कवितांची वळणं, त्याची स्थित्यंतरं आणि त्यांच्या कवितेचं वेगळेपण काय आहे त्या गोष्टी मी माझ्या प्रस्तावनेमध्ये मांडलेल्या आहेत. एक उल्लेख करतो की मराठीमध्ये काही चांगली संपादनं आलेत. वि स खांडेकर आणि 1956 साली केशवसुतांच्या कवितांचं केशवसूत काव्य आणि कला नावाचं फार चांगलं संपादन केलं होतं. आणि 56, 60, 67 केशवसुतांची शताब्दी होईपर्यंत केशवसुतांना फारशी कवी म्हणून फारशी मान्यता महाराष्ट्रामध्ये नव्हती. त्यांच्या शताब्दीनंतर केशवसुतांच्या संबंधी खूप लिहिलं जावं लागलं, बोललं जावं लागलं. आणि खांडेकरांना त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं 1900 नाणे लिहून त्यांच्या दत्तक पालकांच्याकडून ते शिरोड्याला शिक्षक म्हणून जायला लागले होते आणि त्यांच्या पिशवीमध्ये केशवसुतांच्या कवितांची वही होती. आपलं सबंध आयुष्य केशवसुतांच्या कवितेनं बदलून गेलं आहे, पालटून गेलं आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये एक नवा दिवस, नवा प्रकाश उगवलेला आहे, तो केशवसुतांच्या कवितेमुळे उगवलेला आहे. आणि त्यांनी ज्या मेहनतीनं आणि दीर्घ प्रस्तावना, म्हणजे त्या प्रस्तावनेची मी तुलना करत नाही आहे, ती खांडेकरांची प्रस्तावना आहे, परंतु खांडेकरांच्या कवितेची मर्मस्थानं काय आहे, त्यांच्या कवितेचं सामर्थ्य काय आहे आणि असं एक फार दीर्घ प्रस्तावना खांडेकरांनी लिहिली आणि केशवसुतांच्या कविता संपादनाचा एक वस्तुपाठ खांडेकरांनी आपल्यासमोर दिला होता. शेवते यांच्या अर्धशतकाहून अधिक काळ कविता लिहित आहेत आणि अशा एका निवड कवितांचं एक प्रातिनिधिक दर्शन घडवणारं एक संपादन व्हावं अशी ग्रंथालयाच्या सुदेश सरांची इच्छा होती. तर त्यांच्या कवितेमध्ये ज्या प्रकारची रूपं आहेत, म्हणजे एक प्रतीकांचं किंवा रूपकांचं एक रूप आहे, म्हणजे त्या सुरुवातीच्या काळामध्ये घोड्यांच्या आणि कावळ्यांच्या निमित्तानं, तर ह्या रूपकांमध्ये किंवा प्रतीकांमधून ज्या प्रकारच्या मानवी जीवनाचा, मानवी जगण्याचा शोध शेवते घेत आले, तर ते एक रूप आहे. त्यानंतर स्त्री पुरुष नात्यांच्या संबंधांचा अतिशय सुजाण अशा प्रकारचा खोलवरचा आविष्कार शेवते यांच्या कवितेमध्ये तो बऱ्याचदा मी तूच्या संबंधांना प्रकट झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संग्रहाला जे तळघर जे शीर्षक दिलं आहे, तर आठवणींचा, स्मृतींचा, भूतकाळांचा पाठलाग हे एक सूत्र त्यांच्या कवितेमध्ये पुन्हा कवितेमध्ये आवृत्त झालेलं आहे, ज्याला ते पुन्हा मालिका कविता म्हणतायत विजयाबाईंनी. आणि अलीकडं सुधीर रसाळने मालिका कवितेसंबंधी एक छोटं टिपण चांगलं लिहिलेलं आहे. तर एखादं सूत्र, एखादं विधान, एखादी थीम डोक्यामध्ये येते आणि उत्स्फूर्तपणाशी त्याचा संबंध आहे, त्याच्या साखळ्या किंवा त्याच्या शृंखला, आणि 10 ते 15 दिवसामध्ये तो प्रतिभेचा किंवा प्रज्ञेचा त्या विषयाचा झटिती प्रत्यय संपतो आणि ते त्याला विराम देतात. तर दीर्घकाळ कवितेवरती क्राफ्ट करावं, भाषेची झुंज घ्यावी, त्याच्यासाठी काहीतरी करावं असा त्यांचा तो भाग नाही, तर तो एक उत्स्फूर्ततेशी निगडीत असा त्यांच्या त्या मालिके कवितेचा भाग आहे. कविताविषयक ज्याला मोरेसर मेटा पोएट्री म्हणतात, तर अशा देखील फार चांगल्या कविता त्यांनी लिहिल्यात, ज्याचा संबंध पुन्हा केशवसुतांच्या काव्यनिर्मिती आणि काव्यचिंतन असा देखील त्याचा एक शोध आहे. आणि दुसरा एक भाग सूत्र त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक अंगानं ऋतुरंग किंवा राजघाट किंवा पंतप्रधानांना पत्र आणि सफिया बेगम या कवितांमधून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि इतिहास, विस्मृतीत गेलेला इतिहास आहे, तो राजकीय चांगला मूल्यवेग हरवलेला आहे. तर या हरवलेल्या काळाबद्दलची एक फार चांगली जाण अरुण शेवते यांच्या कवितेमध्ये आहे, तर ती सामाजिक आणि अंगानं व्यक्त झालेली दिसते. काही वेगळी गोष्टी मला जाणवल्या त्या, जसं आठवणींचा डोह किंवा आठवणींचं डोहाळे, आठवणींची राजधानी. तर आठवणी हे त्यांच्या कवितेच्या सर्जनाचं केंद्र आहे. आणि दुसऱ्या बाजूला झाड असेल, रस्ता असेल किंवा वाट असेल, हा जीवनशोधाची रूपकं म्हणून, प्रतीकं म्हणून त्यांच्या कवितेमध्ये कशा आणि कोणत्या पद्धतीनं अवतीर्ण झालेले आहेत. तर त्याचं एक सूत्ररूपानं मला आणि या कविता वाचताना पुन्हा आनंद देखील दिलेला आहे या कवितेनं. तर त्याचं एक इथं मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खांडेकर आणि केशवसूतांच्या संपादनात असं म्हटलं होतं की केशवसूत मला जसे दिसले तसे त्यांच्या कलेचे आणि त्यांच्या अंतरंगाचे चित्र मी काढलेलं आहे. मला देखील अर्थात त्याची मी तुलना करत नाही, परंतु शेवते यांची कविता जशी भावली आणि माझं कवितेविषयी जे आकलन आहे, कवितेविषयी जी एक समज आहे, कवितेविषयी एक वाचन आहे, तर त्या पद्धतीनं मी शेवते यांच्या कवितेचं एक स्वरूप आकळण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढं बोलून मी थांबतो आणि ग्रंथालयाचे आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानतो.
धन्यवाद डॉक्टर रणधीर शिंदे सर. यानंतर अर्थातच आपण ऐकणार आहोत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांना मी इथे बोलण्याची विनंती करते. मला आज या ठिकाणी खूप आनंद या गोष्टीचा होतो की भारतभर अनेक प्रकाशकांची गाठ पडते, पण कवी आणि कवितांना न घाबरणारं असं पहिलं प्रकाशन संस्था ग्रंथालयाच्या निमित्तानं मला या ठिकाणी पाहायला मिळाली. अन्यथा कुठल्याही प्रकाशकाला फोन केला की आमचा कवी कविता संग्रह तर म्हणतात उद्या परवा भेटूया. तर आज माझे कविमित्र अरुण शेवते त्यांच्या आणि माझ्या मैत्रीचा टाका हा खूप जुना आहे. ते ज्या वेळेला विद्यापीठामध्ये MA मराठीचे धडे गिरवत होते त्यावेळेला मी इंग्लिश लिटरेचरचे धडे गिरवत होतो. आणि त्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा अरुण कवी म्हणून चांगले प्रसिद्ध होते. त्या काळात सुद्धा अनेक फुलपाखरं त्यांच्या अवतीभोवती फिरताना दिसायची आणि तेव्हाच आम्हाला अंदाज आला की हा मोठ्या पल्ल्याचा आणि ताकदीचा कवी आहे. खरं म्हटलं तर आज या कार्यक्रमाला 3 अध्यक्ष आहेत मराठी साहित्य संमेलनाचे आणि समयकी मांग दिसते की हे अध्यक्षपद आता डाव्या बाजूला सरकावं. आणि त्या दृष्टिकोनातून आज हा भाग्याचा दिवस आहे. आणि अरुणनी माझ्या मित्रांनी मोठी माझी पंचायत केलेली आहे. कारण ढाके सर एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला मोरे सर साक्षात तुकारामांचे वंशज, दोन्ही बाजूनं काव्याचा हा प्रवाह वाहणार आहे आणि मध्येच एखाद्या गद्य लेखकाला आपण उभं केलेलं आहे. कवितेची उमज आणि समज माझी फारशी काही ग्रेट आहे असं मला वाटत नाही, पण अरुणजींच्या कविता ह्या नानाविध भावनांनी नटलेल्या आहेत. आपल्या कपाळावरच्या जखमेत वाऱ्याला बांधून ठेवणारी त्यांची कविता आहे. तिला नाव नाही, तिला गाव नाही आणि आठवणींच्या तळ्यासारख्या आठवणींचं तळं जसं आटत नाही तशा त्यांच्या कविता आटत नाहीत. पण तिला एक ध्यास आहे, मोठा श्वास आहे आणि तरीही कवी म्हणतो तुझा शोध घेता घेताच माझं आयुष्य वारूळ बनत चाललेलं आहे. अरुणजींनी व्यक्तिविषयक कविता लिहिल्या, सूत्र कविता आहेत, मालिका कविता आहेत. झाडांनी झाड म्हणूनच जगावं, फांदीवरच्या पक्ष्यांना गाणं देत, फुलांची गाणी झाडांची व्हावीत, झाड गाणं व्हावं. मला वाटतंय वृक्षवल्लरी आम्हा सोयरी वनचरी हा तुकोबांचा वसा आणि वारसा त्यांच्या अनेक कवितांमधून जाणवल्याशिवाय राहत नाही. इतिहास असो, मोठे पुरुष असो, त्याबद्दलची त्यांची मतांतरं ते आपल्या लेखनातून मांडत जातात. घोड्यांची वाचाबंदी केली इतिहासाने, खिंकारणं त्यांच्या नशिबी आलं असा ते उल्लेख करतात. आता मला असं वाटतं की जगभरातले जेवढे प्रतिष्ठित कवी आहेत ते आपल्या देशाचा इतिहास आणि त्या देशावर समाजावर नवी दिशा देणारे, दृष्टिकोन देणारे नेते आणि कवी यांना विसरू शकत नाहीत. आणि त्यामुळं बापू किंवा महात्मा गांधी हे अरुणजींच्या कवितेमध्ये अवतरले नसते तर आश्चर्य वाटलं असतं. बापू तुमचं घर दंगलीत शाबूत आहे का ते सांगा. आणि त्याच कवितेत ते पुढे म्हणतात आता घरातून बाहेर पडणारा कुणीही मुंगीसारखा माणूस तुमचं नाव घेत उपोषणाला बसतो. मला वाटतं मुंगीसारख्या माणसाच्या अंगामध्ये एवढी प्रचंड ताकद यावी ही महात्मा गांधींनी दिलेली होती आणि ती शब्दामध्ये अरुणजींनी चपकल पकडलेली आहे. आता गांधीजींचं माकड किंवा 3 माकडं हा उपहासाचा, विनोदाचा, पुन्हा पुन्हा चर्चेचा विषय झालेला आहे. माकडाला पोलिसांनी कोर्टात पाठवलं कारण त्याच्याजवळ रस्त्यावर झोपायचा परवाना नव्हता म्हणून. आणि बापूंनी ओळखपत्र दिलेलं होतं त्या माकडाला, पण त्या माकडांचं ते बापूचं ओळखपत्र त्यांना चाललं नाही. मला असं वाटतं की कवी असो, लेखक असो किंवा नेता असो एखाद्या छोट्या कल्पनेतून घडतो. महात्मा गांधींनी आपल्या लहानपणी राजा हरिश्चंद्राचं नाटक पाहिलं. अन्यथा ते खूप श्रीमंत घरातले होते, पण गरिबी, दुःख आणि दैन्य याचा झरा काय असतो हे त्या राजा हरिश्चंद्राच्या कथेनं सांगितल्याचं बापूजींनी मान्य केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की सर्वच भारतीय भाषांमध्ये गांधीजी
यांच्या प्रतिमेकडं आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या पसाऱ्याकडं सर्वांचं लक्ष जातं. मला या ठिकाणी 4 ओळी कवी नागार्जुन 1969 साली गांधी शताब्दीच्या वेळेला त्यांनी या माकडानं पकडलेलं आहे. म्हणजे भारतातल्या अनेक लेखकांनी ही 3 माकडं ही प्रतिमा वापरलेली आहे. नागार्जुन म्हणतात की सेठों का हित साध रहे हैं तीनों बंदर बापू के, युग पर प्रवचन लाद रहे हैं तीनों बंदर बापू के, सत्य अहिंसा फाक रहे हैं तीनों बंदर बापू के, प्रेम पगे है शहद सने है तीनों बंदर बापू के, 100वीं बरसी मना रहे हैं बापू को ही बना रहे हैं तीनों बंदर बापू के. कुसुमाग्रज असोत किंवा बोरकर असोत, मर्ढेकर असोत, यांच्या काव्यातून सुद्धा बापूजी आणि त्यांचा प्रतिमा आणि त्यांचं एकूण महत्त्व आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. हे मला वाटते जगभर सर्वत्र प्रत्येक ठिकाणी होतं. अगदी इंग्रजी वाङ्मयाचा जरी आपण धांडोळा घेतला तरी कार्ल सॅन्सबर्ग आणि फिलिप लार्किन यासारख्या पोएटनी सुद्धा आता अब्राहिम लिंकनचं निधन झाल्यानंतर कार्ल सॅन्सबर्ग म्हणतो, व्हेन अब्राहम लिंकन डाईड ही वॉज हार्ड ॲज रॉक अँड कोल्ड अँड आय क्राईड फॉर हिम अँड आय शॅल क्राय फॉर नो मोर. अब्राहिम लिंकनच्या अस्तानंतर भासला मला तो थंडगार ओल्या पाषाणासारखा, आसवांचा स्त्रवला पाऊस माझ्या पापण झडीतून, आता माझ्या आक्रोशाला कायमचा बांध घालायचं म्हणतोय मी. की जशी महापुरुष यांचा जसा कवीनं एक वेड असतं त्याचप्रमाणे आईचा पाना हा कवीच्या मुखातून सुटू शकत नाही. आणि आईच्या कविता त्या बाबतीत सुद्धा अरुणजींनी फार सुंदर लिहिलेलं आहे आणि त्यांच्या आईच्या कविता ह्या चटका लावणाऱ्या आहेत. आभाळाला विचारलं तुझी आई आहे कुठं, आधांतरी किती काळ जगणार. किंवा वडील निघून गेल्यावर पिठावर आईचा चेहरा उमटला होता. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ते आपण झाकून ठेवतो त्या पिठावर, मग कुठल्या जन्माला तो गेला असेल त्याचं एक चित्र उमटतं. आणि इथं आईचा चेहरा वडील ठेवून गेले. मग आई म्हणून कोणी आईचा हाक मारीपासून अनेक कविता मला यांच्या कविता वाचताना आठवल्या. सुभद्रा कुमारी चौहान, एक कदंब का पेड़ अगर माँ होता यमुना तीरे, मैं भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे धीरे. ह्या सगळ्या कविता मला आठवतात. आणि जिथे कवी तिच्याबद्दल कविता लिहायला लागतो तिथे काही बोलायलाच नको. जगातल्या 95% कवींना तिने जखमी केलेला आहे. आणि स्त्रीचा शोध, तिचा शोध, मग मातेच्या रूपातून असू दे, मैत्रिणीच्या रूपातून असू दे, हा कवींचा अखंड शोध चाललेला असतो. तिथे सुंदर ओळी यांनी लिहिलेल्या आहेत. तू नदी ओलांडून काटा काटाने हिंडत असताना तुझे पाझरलेले डोळे पाखरांनी पाहले. ते पाखराच्या डोळ्यांनी हा कवी पाहतो. आणि मग अशा एखाद्या स्त्रीत्वाच्या अंगावर जर एखादा काय म्हणूया त्याला तीळ असेल तर तिच्या अंगावरच्या एका तिळासाठी ह्या कवीचा जीव कसा तिळतिळ तुटतो हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आढळून येईल. पावसात चिंब दिसतानाही ती तिळाला घट्ट धरून ठेवते. कुणाचीच तिळाला दृष्ट लागू नये म्हणून छातीवरच्या तिळाला तिने श्वासाची सावली दिली. मला वाटतं ही जी तरलता आहे, ही प्रचंड तरलता किंवा सखोल तरलता जी बोरकरांच्या कवितेमध्ये आढळते. या नदीच्या पारवेड्या यौवनाचे झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे, अशा त्या सगळ्या कविता आठवतात. पण मी खरं सांगू का, मला अरुणजींच्या काव्याच्या ज्या वेगवेगळ्या वाटा आहेत त्या सगळ्यामध्ये मला महत्त्वाची सामाजिक आशयाची त्यांची कविता आहे ही मला खूप मोठी वाटते. आता कालच महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये असं सांगण्यात आलं की दिवसाला किमान 3 शेतकरी या भूमीमध्ये आत्महत्या करतात. खूप दुर्दैवी गोष्ट आहे.
आठवा तो क्षण ज्या वेळेला चीननं भारतावर आक्रमण केलेलं होतं, त्यावेळेला मराठी कवी किती पेटून उठलेले होते आणि प्रत्येकाची एक वेगळी वेगळी कविता. पण आज जवळजवळ 125 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून सुद्धा आमच्यातले लेखक, कवी, कादंबरीकार हे कुठे त्यांची प्रतिभा बोतट झालेली आहे हे काही कळत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून यांनी 25-30 वर्षापूर्वी त्या विषयाला जो हात घातला होता, शेतकऱ्यांना श्रद्धांजली, आणि मुंबईबद्दल ते लिहितात, ते मुंबईत पैसा पेरतात, पैसा उगवत राहतो. ते मुंबईत पैसा पेरतात, पैसा उगवत राहतो. ना बैलांची गरज, ना नांगरणीची गरज, एका रात्रीत पैशाचं पीक उभं राहतं. आता मंत्रालयाच्या 6व्या मजल्याबद्दल ते म्हणतात, मंत्रालयाचा 6वा मजला खेड्यापाड्यातून फिरवावा लागतो. राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, उड्याचाही समुद्र करता येतो. ही जी जाणीव आहे. आणि पुढं आता इलेक्शन आयोग आणि इलेक्शनबद्दल मी काही जादा बोलायला नको, पण या कवींनी 30-40 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे, भाबडे लोक मतदान करतात, चतुर लोक पेट्या फिरवतात किंवा पळवतात असंही म्हणावं लागेल. म्हणजे फुल्स कन्स्ट्रक्ट्स बिल्डिंग्स अँड वाईज मेन स्टेज इन, अशातला तो भाग आहे. आणि हे नेमकं पण या कवीच्या कवितेमध्ये आहे. मुंबईबद्दलची चिंता आहे, मराठी माणसाबद्दलची चिंता आहे. आपल्याला माहिती आहे की कवी नारायण सूर्यांनी मुंबईबद्दल खूप लिहिलेलं आहे, पण त्यानंतरची मुंबई ही कवींच्या नजरेतून सुटलेली आहे. आणि याबद्दल हा कवी म्हणतो, मुंबई सगळ्यांनी लुटली, मुंबई ब्रिटिशांनी लुटली, मुंबई लोकशाहीनं लुटली, कुणाकुणाला कोर्टात उभं करणार. मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये मुंबईतच राहणारा एक श्रेष्ठ हिंदी कवी हुबनाथ, याला मुंबई जशी दिसली, या गिरण्यांच्या भागामध्ये फिरणाऱ्या सातारी महिला, आमची गावाकडची माणसं, घाटावरची कोकणातली, हुबनाथनं जेवढी चितारलेली आहे तेवढी मराठी कवींना चितारता आलेली नाही दुर्दैवानं. आणि हे जे तुम्ही सुरू केलेला जो नांगर होता, तो त्या नांगराचा फाळ तुम्ही पुढच्या काळामध्ये चालू ठेवावा असं मला वाटतं. स्त्रियांबद्दलची त्यांची कणव, गर्भातल्या पोराचे हुंकार ऐकता ऐकता ती खुरपणीला जाते. शेतकरी स्त्री गर्भातल्या पोराचे हुंकार ऐकता ऐकता ती खुरपणीला जाते, मैलबल अंतर चालून हंडावर पाणी आणते. ही जी जाणीव आहे, ही जाणीव सामाजिकतेची, ही मला खूपच महत्त्वाची वाटते. आणि तुम्ही त्याच दृष्टीनं, कारण तुम्ही नगर मराठवाड्याकडचे आहात, तुमच्या गावाच्या बांधाला आजूबाजूला हे सगळं घडतं आहे. मित्र, मी मुद्दाम सांगेन की आपण कुठेतरी सत्य बोललं पाहिजे. कवितेमध्ये जरी ग्रामीण भाग आज दिसत नसला, जरी श्रमिक मजूर दिसत नसले, ऊसतोडीचे कामगार दिसत नसले, तरी त्या विषयावर अनेक नवे नवे लेखक कादंबऱ्या घेऊन येत आहेत. लेखमात नावाची विजय जावळे यांची मी कादंबरी वाचली. कूस नावाची ज्ञानेश्वर जाधववर या लेखकाची कादंबरी जी रोहननं प्रकाशित केली, गेल्या आठवड्यात मी वाचली. ऊस तोडता तोडता ती शेत मजूर स्त्री, 3 महिन्याचा गर्भ तिचा गळतो आणि ती तसाच काष्टा घालून भरल्या काष्ट्यानं उरलेली पात तोडते. तिला दवाखान्यात जायचं असतं, पण सासू म्हणते, अगं दवाखाना लांब आहे, मला चहाला हवा आहे, मला चहा दि कर, आणि पुन्हा दवाखान्यात जायचं बघतो. आणि मग त्याच्यामध्ये वेदना आहेत, त्याच्यामध्ये पिळवणूक आहे. आणि हे कुठंतरी मी वाचलेलं आहे, माझ्या परिचित आहे असं मला वाटलं. आणि मग मला आठवलं की अमेरिकन निग्रो वाङ्मयामधल्या ज्या श्रेष्ठ कादंबऱ्या होऊन गेल्या, त्याच्यामध्ये झोला नील हस्टन यांची देअर आईज वर वॉचिंग गॉड या नावाची कादंबरी वाचली होती मी. आणि त्याच्यामध्ये मला हे शेतकरी स्त्रीचं दुःख दिसलेलं होतं. आणि मुद्दा मला हे सांगण्याचे कारण असं की 85-90 साली पंतप्रधानाला पत्र लिहिणं, शेतकऱ्यांची बाजू मांडणं, हे जे या कवीनं तो नांगर सुरू केलेला आहे, त्या नांगराचा फाळ पुढच्या काळामध्ये तुम्ही अधिक सखोल उतरवा. आणि तुमच्या त्या काव्याची, आम्ही नवकाव्याची वाट बघतोय. पण एका कवीनं
एवढं मांद्याळ पीक 7-7, 8-8 कविता संग्रह, तेही वेगवेगळ्या भाषाचे आपली जी निर्मिती आहे ती थक्क करणारी आहे. आणि आपल्या प्रतिभेला आणि मी सलाम करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. आणि लवकरात लवकर मराठी साहित्याचं अध्यक्षपद आणि मराठी वाङ्मयाचं नेतृत्वपद तुमच्याकडे यावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद सर. खरंच आज आपण उत्सव मूर्ती अरुण शेवते यांना असं अभिष्ट चिंतन करूया आणि उदंड काव्यलेखन खरं तर होत राहू. 50 नंतर अजून आपल्याला तुमच्या अनेक कविता वाचायच्या आहेत आणि अनेक कविता अनुभवायच्या आहेत अशा शुभेच्छा मी देते. आणि यानंतर डॉक्टर सदानंद मोरे यांना मी बोलण्याची विनंती करते. मित्र, आपणा सर्वांचे मित्र अरुण शेवते यांची निवडक कविता तळघर या शीर्षकाने डॉक्टर रणधीर शिंदे यांनी संपादित केली आणि ती ग्रंथालीने छापली. पहिल्यांदा मी रणधीर शिंदे आणि इंग्लजपूर म्हणजे अर्थात ग्रंथाली यांना धन्यवाद देतो. आणि आता अरुणला धन्यवाद द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्न आहे. अरुणचं अभिनंदन करतो. खरं तर कविता नावाचा जो प्रकार आहे, वाङ्मय प्रकार, हा वाङ्मय प्रकारांमधला, साहित्य प्रकारांमधला सगळ्यात अवघड प्रकार आहे. दुर्दैवानं लोकांना तो सगळ्यात सोपा वाटतो. म्हणून अनेक लोक कवी व्हायला, कविता लिहायला प्रवृत्त होतात आणि त्याचा परिणाम म्हणून लोकांचा म्हणजे वाचणाऱ्या लोकांचा कवीकडं पाहण्याचा दृष्टिकोन थोडा नाही म्हटलं तरी गढूळ झालेला असतो. एक किस्सा कुठेतरी मी ऐकला, पाहिला, काही म्हणा वाचला की एक सुसाट वेगाने चालणारा मोटरसायकलवरती एक मनुष्य होता आणि त्या पोलिसांनी त्याला पाहिलं, ट्रॅफिक पोलिसांनी, आणि तो त्याच्या मागे लागला त्याला पकडण्यासाठी. कारण त्यांनी 2-3 ठिकाणी सिग्नल तोडली होती, नो एंट्रीत घुसला होता आणि शेवटी जेव्हाच्या आकांत त्यांनी त्या पोलिसांनी त्याला पकडलं. म्हटलं काय चाललं तू, किती एवढ्यात कायदे मोडलेस, का केलं? नाही म्हटलं, तू समोर तो चालला आहे ना, त्याला मला पकडायचं आहे, समोरच्या एका दुसऱ्या माणसाला, आणि तोही स्कूटरवरून चालला होता. काय त्यांनी काय तुझं काय चोरलं बिरलं का? अजिबात नाही म्हटलं, तसं काय झालेलं नाही. मग म्हटलं त्याच्या कविता मी ऐकल्या आणि माझी कविता ऐकवायची वेळ आली तेव्हा तो निघून गेला. आता असं जर कवी मंडळी करत असतील तर कवींच्याकडं दुर्लक्ष होणं म्हणजे आत्ता आपण सांगितलंच नाही की कवी म्हटल्यानंतर लोकांना, तर हे खरं कारण असं आहे की खरोखर सगळ्यात गंभीर, सगळ्यात अवघड असा जो प्रकार आहे तो लोकांना खूप सोपा वाटतो आणि म्हणून प्रॉब्लेम फक्त कवीचा होतो नाही, तो कवितेचा होतो आणि त्याचा फटका एकूणच कविता नावाच्या वाङ्मय प्रकाराला बसतो. तर अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी अतिशय चांगला उपाय ग्रंथालयाने आपल्याला दिलेला आहे की कविता कशी असली पाहिजे. आणि कोण कवी आहे तर कवी 50 वर्ष सतत कविता लिहिणारा कवी आहे. ही सोपी गोष्ट नाही, लक्षात घ्या. 50 वर्ष न कंटाळा शब्द बरोबर नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये जे काही आहे त्याला तुम्ही प्रतिभा म्हणा, काही म्हणा, ती अशी ओसंडून येते प्रत्येक वेळेला आणि आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचं, आत्ता सांगितलं विश्वास पाटलांनी की इतक्या वादाच्या कविता, त्याच्यात कुठलाही प्रकार नाही असं नाही, हे अरुण शेवते यांनी दाखवून दिलेलं आहे आपल्याला. म्हणून मराठी साहित्यामध्ये, मराठी कवितेमध्ये त्यांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यांच्या कवितेसंबंधी ज्यांनी संपादन केलं, रणधीर शिंदे यांनी काही सांगितलेलं आहेत, प्रत्यक्ष त्यांच्या प्रस्तावनेत आहे, आपण ते जरूर वाचा. पण मी फक्त एवढंच म्हणेन की याच्यापेक्षा अधिक चांगलं संपादन कुणी केलं असतं असं मला वाटत नाही, हे मी नक्की सांगू इच्छितो. आणि त्यांच्याबद्दलचा फायनल वर्ड ज्याला म्हणतो आपण, तो आता आपण वसंताबाजी डाके यांच्याकडनं ऐकणार आहातच आहात. म्हणून मी कवितेबद्दल बोलण्याच्या ऐवजी अरुणचा 50 वर्षाचा जो प्रवास आहे ऐकून, की ज्याचा मी आपल्यामधल्या लोकांपैकी एकमेव साक्षीदार आहे 50 वर्षांचा, त्यामुळं मी नक्कीच काही सांगू शकेन असं मला वाटतं. म्हणजे आपण अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे मला काही गोष्टी तुमच्याबद्दल त्यांच्यावर शेअर करू द्यात, हा त्याच्यातला एक मुद्दा आहे.
त्यांनी आता जो उल्लेख केला की नाही की अहमदनगरमधल्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून लागलो आणि त्यानं काहीतरी 11वीला 12वीला प्रवेश घेतलेला आणि आमच्या प्राचार्यांनी मला कॉलेजच्या नियतकालिकाचं संपादक केलं. आता काही लोकांच्या कपाळावरती आठ्या पडले की हा तत्त्वज्ञानाचा माणूस, त्याचा काय संबंध मराठी साहित्याशी, अजूनही काही लोकांना तसं वाटतं. त्याच्याबद्दल माझी काही तक्रार असायचं कारण नाही वाटू देत चला. तर मग मी त्याप्रमाणे प्राचार्यांची आज्ञा आहे, मी ते स्वीकारली ती आज्ञा आणि त्याप्रमाणे मी संपादन केलं आणि तो अंक काढला. त्या अंकाच्या सुरुवातीलाच वाची बर्वे कवित्व ही अरुण शेवत्यांच्या 10 कविता निवडक त्याच्यामध्ये छापल्या. आणि साहजिक आहे ना, अनेक विद्यार्थी असतात त्यांना असं वाटतं की आपलं छापलं गेलं पाहिजे. एका कवीला 10 कविता त्याच्या छापायच्या, 2-3 पानं द्यायची सगळी, त्यात त्याचा असा फोटोसुद्धा काढून घेतला होता मुद्दाम. तर काही लोकांना वाटलं की हे कशासाठी केलं म्हणून त्यांनी मला विचारलं ते, म्हणजे बरं असं काही नाही की माझा तो जुना मित्र आहे, अरुण विद्यार्थी, मी शिक्षक, नुकतीच ओळख झालेली तशी कवी म्हणून, तर तसंही काही सांगायची सोय नव्हती त्यांना म्हणायची. तरी मला त्यांनी विचारलं, त्याच्यावरती मी एवढंच म्हटलं की माझं त्याच्यावरती उत्तर एकच असेल की काही दिवसांनी या कविता तुम्हाला शिकवाव्या लागणार आहेत. आणि खरोखर तसं झालं ना, म्हणजे त्या कविता पुढे इतक्या पुढे जात राहिल्या, तो प्रवास त्यांचा कवी म्हणून, की थोड्याच दिवसांमध्ये ते कवी म्हणून, उत्तम कवी म्हणून एस्टॅब्लिश झाले असं मला नक्कीच सांगायचं आहे आणि ती सांगायची संधी मी यामध्ये घेतो. आता माझा संबंध त्या कवितेचा फक्त ते छापण्यापुरताच थांबला नाही. नंतर आमची मैत्री जी झाली, त्या मैत्रीचा एक महत्त्वाचा धागा म्हणजे कवी असणं आहे. म्हणजे कदाचित मी कवी आहे असं अनेकांना माहीत नाही, सुदैवानं ते चांगलंच आहे. आणि परंतु आमच्या कविता जवळजवळ एकाच वेळेला आम्ही लिहायला सुरुवात केली. पुढे मी कवितेपासून दुरावलं वेगळ्या कारणामुळं, पण हा आमचा जवळजवळ रोजचा परिपाठ होता की नवीन कविता लिहिली की ऐकवायची. सुदैवाने आमच्या दोघांची घरही जवळ होती, म्हणजे केव्हाही कुणीही एकमेकांच्या घरी जाऊ शकत असायचं आणि गेल्यानंतर काय करायचं तर ही कविता ऐकवायची आणि कवितेला दाद द्यायची. आणि बघता बघता नगरमध्ये अशा अनेक कवींचा एक गट, एक ग्रुप जमला आणि सतत आम्ही मग त्याच्यातून कवितेचं एक नियतकालिक तयार झालं, दिंडी नावाचं. आणखीन काय त्याच्यातल्या ॲक्टिव्हिटीज होत्या नगरमधले. तर हे हळूहळू नगर शहर, नगर जिल्हा, मग करता हे वाढत गेलं. आणि मग वाढता इतकं वाढलं की ते रामदास फुटाळ यांनी सगळं आपल्याजवळ घेतलं आणि मग संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी कवींना व्यासपीठ देत असं तो साधारणपणे, पण त्याची सुरुवात नगरमध्ये झाली आहे हे मी तुम्हाला सांगतो. कोणी एकेकाळी रविकिरण मंडळाच्या लोकांनी फर्ग्युसन कॉलेजच्या मागच्या बाजूला कवी कातळ नावाची एक जागा आयडेंटिफाय केली, तिथे जाऊन कविता एकमेकांनी म्हणायच्या. त्याच्यानंतर तसा काही प्रयोग झाल्याचा आमच्या ऐकिवात नाही, परंतु नगरमध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला सांगतो खूप चांगले कवी, त्यातनं अनेक कवी पुढे आले वगैरे. आणि अशा पद्धतीने हा कवीचा प्रवास सुरू झाला. आता आणखीन एक मला तुम्हाला त्याची गोष्ट सांगायची आहे की ते कावळ्यांच्या कविता हा पहिला तो संग्रह आहे महत्त्वाचा, तो आला. तत्पूर्वी किंवा त्याच्या मागे पुढे असेल मला नेमकं आठवत नाही, अरुणची कविता सत्यकथेमध्ये छापून आली. आता इतक्या लहान वयाच्या मुलाचीच म्हणेन मी कविता सत्यकथेत छापली जाणं हा एक चर्चेचा विषय झाला निश्चितपणे. माकडाचीच कविता होती बहुतेक, की माकडाला मी इतिहासाचा संदर्भ विचारला, ते उत्क्रांतीवादाचं कुठेतरी आहे, तेव्हा त्यांनी त्याची शिपूट काढून दिली म्हणले मला. आता याच्यात खूप अर्थ आहे, म्हणजे तुम्ही कसा लागणार त्या कवितेचा अर्थ कसं बघणार वगैरे, पण अशा प्रकारच्या त्या कविता त्या वयामध्ये सुचणं ही त्याची एक क्षितिज किती व्यापक होतं कवितेकडे पाहण्याचं. आणि त्याच्यातनंच अनेक कविता अरुणनी कवितेबद्दल लिहिल्या. आता कविता कोण लिहू शकेल की ज्यानं खूप काळ कविता लिहिलेल्या आहेत, खूप कविता वाचलेल्या आहेत, खूप कवितांचं चिंतन केलेलं आहे. तर तसं काही तेव्हा नव्हतं, म्हणजे इतक्या काय कविता अरुणने लिहिलेल्या नव्हत्या, पण अरुणला ते जाणवायचं बरोबर. त्याच्यामुळं त्यांनी त्याच्यात कवितेबद्दल अशी काही विधानं केलीत, कवितेशी संवाद साधला आहे. हे असं करणारे कवी फार थोडे तुम्हाला सापडतील की जे कविता हाच विषय त्या कवितेचा करतात. म्हणून मी त्याला एक मेटा पोएट्री अशी एक संज्ञा दिली. अशा त्या कविता आहेत. आणि मग
एका संग्रहाला मी पण प्रस्तावना लिहिली. आणखीन एक सांगायचा मुद्दा असा की त्या काळामध्ये नवेगाव बांधला एक शिबिर झालं. प्रोफेसर बार्लिंगे अध्यक्ष होते साहित्य संस्कृती मंडळाचे, आणि साहित्य संस्कृती मंडळाचे टपून बसलेले अनेक लोक त्या काळामध्ये होते की हे एकदम विदर्भातनं कसे काय इथे आले, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या बदनामीचीच मोहीम काढली आहे की तुम्हाला सांगतो. पण इथल्या लोकांना काही कल्पना नव्हती कोण बार्लिंगे काय, ते सुद्धा तत्त्वज्ञानाचेच प्राध्यापक माझ्यासारखे. त्यामुळं काही लोकांना ते खरं वाटायला लागलं. वर्तमानपत्रवाल्यांनी अग्रलेख लिहायला सुरुवात केली, काय काय करायला सुरुवात केली, हे कशाला म्हणले, हां कोण बार्लिंगे म्हणले वगैरे वगैरे वगैरे. तर मग ते तिथे शिबिर घेतलं. नवलेखकांना अनुदान म्हणजे पहिलं पुस्तक छापणार आहे. तर अरुण तिकडेही गेला, नवेगाव बांधला, आणि इकडेही पुस्तकाला पहिल्या अनुदान छापण्याचं मिळालं. आता प्रश्न असा आला की यांनी प्रश्न उपस्थित केले होते की काय उपयोग आहे, असं कुठं साहित्य घडतं का वगैरे. आणि मी माझ्या डोळ्यासमोर बघतो की अरे साहित्य घडतात खरोखर, चांगले मुलं पुढे आली कविता लिहिणारी, आणखीन काय काय लिहिणारी. तर म्हणून मी एक स्वतंत्र लेख लिहिला, ग्रंथालयाने छापला, अनुदानातील कविता, की सरकारच्या अनुदानातून किती चांगल्या कविता लिहिल्या गेल्या, किती कवी पुढे आले, हे मला सांगावं लागलं लोकांना. तर हे मी तुम्हाला काय सांगतो आहे की कवीचा प्रवास तेवढा सोपा नसतो. म्हणजे उद्या समजा एखाद्याने सांगितलं असतं की हे 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 पुस्तक आहे ना मंडळाच्या अनुदानातून पहिले पुस्तक, हो का म्हणले असते, दिलं असतं ठेवून, गंभीरपणे पाहिलं नसतं त्याच्याकडे. तर हा प्रवास सगळा मी बघतो आहे, हे मला आपल्याला पुढे सांगायचं आहे. आणि मग तो चर्चेचा विषय होत गेला. आणि अरुण, दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो की साहित्यिकांच्याबद्दल, कवींच्याबद्दल अरुणला प्रचंड आदर आणि आकर्षण. त्यामुळं कुठलाही कवी नगरमध्ये आला किंवा लेखक आला तर त्याला अरुण भेटणार याच्यात नवल नाही. परंतु तो जिकडे जातो राहतो, म्हणजे बाकीच्यांचं सोडा, म्हणजे निदान रणजित देसाई असतील किंवा ही मंडळी जी असतील ती महाराष्ट्रातच होती, पण गोव्यात राहणारे बाकी कवी बोरकर, बाबा बोरकर, एक दिवशी अरुण अचानक बोरकरांच्या घरी जाऊन तिथे काय म्हणत त्याला, काय त्याला शब्द वापरतो आपण, चांगला शब्द आहे, धडकला असे, तर तिथं जाऊन धडकला. तर गेल्यानंतर अर्थात म्हणजे बोरकरांनी त्याचं स्वागत वगैरे केलं. बोरकरांना काय वाटलं की महाराष्ट्रातनं इथं जी माणसं येतात ती काहीतरी काम घेऊन येतात ना. तर विचारलं तुझं काय काम आहे माझ्याकडं. तर म्हणलं काहीच काम नाही माझं. आता असं कसं काय, असं काय बोलतो म्हणलं, अरे काम सांग ना काहीतरी. त्याने सांगितलं तुमच्या कविता ऐकायला मी आलो आहे, हे काम. पण तुम्ही कल्पना करा की बोरकरांना काय, म्हणजे ही एका पुरस्कारासारखी गोष्ट वाटते मला की एखाद्या कवीकडं दुसरा एखादा तरुण मुलगा येतो, सांगतो की माझं काही काम नाही, इतक्या लांबून मी इथे आलो आहे ते फक्त तुम्हाला बघण्यासाठी आणि तुमच्या कविता ऐकण्यासाठी तुमच्याकडनं. मग अर्थात बोरकरांनी कविता ऐकवल्या. बोरकरांचा अरुणचा खूप चांगला संबंध त्या काळामध्ये प्रस्थापित झाला. आणि नगरमधल्या एका कॉलेजने एकदा बोरकरांना गॅदरिंगमध्ये किंवा कविता म्हणण्यासाठी म्हणून बोलावलं. तर बोलवल्यानंतर ते गेले तिथे कॉलेजमध्ये. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथल्या प्राध्यापकांना प्रश्न काय विचारला, अरुण शेवते कुठे राहतो. मला तुमच्या गेस्ट हाऊसमध्ये किंवा तुम्ही जे हॉटेल म्हणताय तिथे राहायचं नाही, मला अरुणच्या घरी जायचं आहे. आणि आता अरुणचं घर म्हणजे काय, अरुणचं घर म्हणजे 1.5 खोल्याची एक घर म्हणूयात त्याला आपण. अरुणची आई, अरुणची आजी, अरुण तिथे राहणार आहे. तर बोरकर अरुणच्या घरी राहिले. घराची चौकट फार उंच नव्हती, दार. बोरकरांना एकदा लागलं, त्यांच्या डोक्याला ते दार लागलं. तरीसुद्धा म्हणजे एक कल्पना करा की त्या माणसाला, त्या कवीला त्याचं किती अप्रूप वाटलं की असा रसिक आपल्याला, असा एक जरी रसिक मिळाला एखाद्या कवीला तरी मला असं वाटतं की तो पुरस्कार. तर अशा पद्धतीने अरुणचा महाराष्ट्रभर संचार, कवींना भेटणं, लेखकांना भेटणं, त्यांच्या साहित्याबद्दल बोलणं, आपलं काही त्यांना ऐकवणं, हे घडणं सोपं नव्हतं, लक्षात घ्या. आणि त्या काळात सोपं का नव्हतं हे तुम्हाला मी सांगतो की असे उद्योग करणं इतकी अरुणची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, हे तुम्हाला सांगतो. हे श्रीमंत लोकांना परवडणारे उद्योग आहेत, हे सामान्य माणसाला परवडणारे नाहीत. पण त्याची त्यांनी कधीही पर्वा केलेली नाही. म्हणजे त्याचा एक मी अनुभव सांगतो, तो आता ओघानीच आला म्हणून सांगतो की मी तेव्हा कविता वगैरे लिहायचो आणि अरुणला वाचत दाखवायचो. अरुणकडे त्या कविता असायच्यासुद्धा. तर अरुण इकडे कोल्हापूरला वर्तमानपत्राच्या पदविका शिक्षणासाठी तिथे गेला.
आणि गेल्यानंतर आता आमचा पत्रव्यवहार वगैरे चालू असायचा. अजूनमधून त्यावेळेला फोन बिन नव्हता, त्यांच्याकडे नाही, आमच्याकडे पण नाही. आणि वन फाईन मॉर्निंग म्हणतो आपण ज्याला इंग्रजीमध्ये, पहाटे काहीतरी 6 वाजता वगैरे एक दिवशी दार वाजलं आणि अरुण आला. एक बॅग होती त्याच्याकडं. तर अरुण म्हटलं, इतक्या सकाळी इतक्या लवकर कुठून, काय प्रॉब्लेम वगैरे एक काय, म्हणजे कोल्हापूरवरून आलात. बॅगमधनं त्यांनी प्रकाशित केलेले माझा पहिला कविता संग्रह पुढे ठेवला, संदर्भाच्या शोधात. म्हणजे मी काय कुणी, म्हणजे हा एक आश्चर्याचा धक्काच आहे ना, म्हणजे की एक आपला बरे मित्र असेल, म्हणजे कवी म्हणून आम्ही मित्र होतोच, की आपल्या एका मित्राची कविता त्यालाही न कळू देता असा कुणीतरी तिसऱ्याने छापणं, की कविता छापा म्हणून किती खेटे घालावे लागतात प्रकाशकांच्याकडे, हे म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं मला कवी म्हणून प्रकाशात आणण्याचं काम हे अरुण शेवते यांचं आहे. तर हे कशासाठी, म्हणजे माझ्यावर अरुणचं प्रेम असं हा वेगळा मुद्दा आहे, पण कवितेवरचं प्रेम आहे. आणि त्या काळात खरंच आम्ही म्हणजे कवी म्हणून एकमेकांना आम्ही घडवलं. बाकीच्याही काही गोष्टी असतील, पण कवी असणं, कवितेबद्दल म्हणजे पूर्ण वेळ, मी तुम्हाला सांगतो याच्यात काही अतिशयोक्ती नाही, पूर्ण वेळ कवितेत बुडालेली नगरमध्ये जे काही 4-5-6 माणसं होती त्याच्यामध्ये अरुण, आणि असलंच तर कदाचित त्यांनी सर्टिफाय केलं तर मी पण नाही तर नाही, मी काय तसं क्लेम नाही करणार. असो, तर अशा पद्धतीने हा जो प्रवास होत गेला की नाही. आणि हे पहा, लोकांना कळतं बरं का, असं काही नाही की लोकांना समजत नाही. तुम्हाला परत आश्चर्य वाटेल की कावळ्यांच्या कविता या कवितेच्या वरती नगरमधल्या आयुर्वेद कॉलेजच्या मुलांनी एक नाट्यप्रयोग केला, मग त्याची स्टोरी केली एक, आणि त्याच्यामध्ये ते कावळे दाखवले. खरोखर ते जे कुणी नट होते विद्यार्थी, त्यांना असे कावळ्यासारखे पंख लावलेले, काळ्या रंगाचे कपडे घातलेले, मग ते एकमेकांशी बोलतात, कविता म्हणतात. तो सूत्रधार असतो, तो काहीतरी कॉमेंट करतो. मला असं वाटतं की कविता संग्रहावरती अशा प्रकारे नाट्यप्रयोग झालेले फार थोडे असू शकतात मराठीमध्ये. तर ते सुद्धा भाग्य इतक्या पूर्वीच्या काळामध्ये अरुणला लाभलं, हे मला या ठिकाणी आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे. आणि अशा अनेक गोष्टी तुम्हाला अरुणच्या कवितेबद्दल, अरुणबद्दल सांगता येतील. मग आम्ही नगरमध्ये, मग मी तिकडे नगर सोडलं, पुण्याला नोकरीला विद्यापीठात जॉईन झालो. पुढे अरुणनेसुद्धा नगर सोडून मुंबईला विराट केलं, आणि एक वेगळ्या क्षेत्रामध्ये, ते म्हणजे ते दिवाळी अंक आणि प्रकाशन, आणि त्याही क्षेत्रामध्ये मला असं वाटतं, ते मी वेगळं सांगायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऋतुरंगने काय प्रकारचे रेकॉर्ड्स वगैरे मोडलेली आहेत हे आपण जाणतो. इतकं मला अनुभव वैयक्तिक पातळीवरचे म्हणून सांगायचे आहेत. आणि आता जाता जाता एक 2-3 कवितांचा उल्लेख मी करीन, नाहीतर तुम्हाला असं वाटेल की मी कविता न वाचता झालो की काय. असं काय नाही आहे. हे बा, कसं की लहान लोक नेहमी सारख्याच विचाराचे असतात, असंही काहीतरी म्हण आहे इंग्रजीमध्ये. शेतकऱ्यांना श्रद्धांजली ही जी कविता आत्ता पाटलांनी तुम्हाला रेफर केली, तीच मी करणार होतो, म्हणून तिथे मी दुमडलं पण होतो. आता मी त्याच्यावरती नाही बोलणार, पण आणखीन 1-2 कविता फक्त सांगतो आणि मी थांबतो. तर कवितेबद्दलचं अरुणचं काय म्हणणं आहे, किती कविता केल्या पाहिजेत माणसांनी, काही आवश्यकता नाही, फार कविता झाल्याच पाहिजे अशी. तर आयुष्यात एखादीच कविता छाताड फोडून बाहेर यावी. आयुष्यात एखादीच कविता छाताड फोडून बाहेर यावी, घोड्यांच्या स्वागताला देहाचं खुगीर व्हावं. आयुष्यात एखादीच कविता छाताड फोडून बाहेर यावी, घोड्यांच्या स्वागताला देहाचं खुगीर व्हावं, प्रकाशाच्या छावणीला सामोरं जाताना. म्हणजे इथे तुम्ही कल्पना करा, हे घोड्यांच्या कवितेमधली एक कविता आहे, पण म्हणजे एकाच वेळेला हे विधान घोड्यांबद्दल सुद्धा आहे आणि कवितेबद्दल पण आहे. हे जे प्रचंड, मला वाटतं विजयाबाईंनी लिहिलं होतं की एक स्वतंत्र प्रतीक मराठी साहित्याला देण्याची क्षमता या कवीमध्ये आहे. आणि खरोखर तुम्हाला म्हणतो, कावळा असेल, घोडा असेल किंवा आणखीन काही, राजघाट हे सुद्धा आपल्या राजकारणाचं प्रतीक आहे. म्हणजे कशा पद्धतीने लोक राजघाटावरती जातात, काय करतात, शपथा घेतात, पाळतात किंवा नाही पाळीत, इत्यादी इत्यादी. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या प्रकारच्या स्पर्श करणाऱ्या जीवनाच्या अंगांना आपल्याला अरुणच्या कवितेमध्ये सापडतात. आईबद्दलच्या ज्या कविता आहेत ना, हे पहा ना,
आई पालखी असते, आई नियतीचा चमत्कार असतो, आई पंढरीची रुक्मिणी असते, समुद्राचं क्षितिज असते, आई आईच असते, मुलाला ऊन लागू नये म्हणून जन्मभर घराचं छप्पर असते. तर अशा उंचीवरती गेलेल्या आणि आपल्यालासुद्धा त्या उंचीवरती घेऊन जाणाऱ्या कविता अरुण शेवते यांनी गेले 50 वर्ष लिहिल्या. हे चांगल्या अर्थाने मी असं म्हणेन की एक 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 रेकॉर्ड आहे. पण आणि अरुणची दृष्टी म्हणतो आपण, जे न देखे रवी, हे आपल्याकडं म्हणीसारखी रूढ झालेली एक पंक्ती आहे, ते देखे कवी. आता मोहेंजोदडोला उत्खनन झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्राथमिक शाळेतच तो धडा असतो, तो अरुणलाही होता. त्या अर्थाने अरुणनी मोहेंजोदडोबद्दलचं काही फार मोठे ग्रंथ वगैरे वाचले असतील, उत्खननावरचे, आर्किओलॉजीचे, असं नाही. पण जे माहिती आहे ना मोहेंजोदडोबद्दल, त्याची कविता कशी झाली पहा, ती मी म्हणणार आहे आणि थांबणार आहे. मोहेंजोदडोच्या उत्खननात तिला सापडले रंगीबेरंगी बांगड्यांचे काही तुकडे. मोहेंजोदडोच्या उत्खननात तिला सापडले रंगीबेरंगी बांगड्यांचे काही तुकडे. ती आकार शोधत राहिली. कसे असतील त्यांचे हात, बांगडी कशी पिचकली, रात्री बांगड्या फुटल्या का, सकाळी बांगड्या खेळता खेळता भातुकलीच्या खेळात हरवून गेल्या का. एक ना अनेक प्रश्न. म्हणजे ती कुणी एक आर्किओलॉजिस्ट अभ्यासक असते बाई ती, आणि तिला ती सापडतात बांगड्या. तेव्हा ती जेव्हा त्या बांगड्यांच्यावरती विचार करते, तेव्हा ती केवळ तिच्याच नव्हे तर एकूण स्त्री जातीच्या संदर्भात ती विचार करते. काय कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरं जावं लागत असेल स्त्रियांना, हे सगळं त्या माध्यमातून तिथे येतं. म्हणजे इरावती कर्व्यांनी अशाच प्रकारे एक मला वाटतं कथावादाच आहे की त्यांना आपणच होतो कुणीतरी त्या काळात, असं एक जाणवलं. त्या म्हणजे तशा पद्धतीची कविता आहे. सकाळी बांगड्या खेळता खेळता भातुकलीच्या खेळात हरवून गेल्या का. एक ना अनेक प्रश्न. बांगड्यांच्या रंगीबेरंगी काचांची तिने दुर्बीण करून अभ्यासिकेत ठेवली. सर म्हणाले, बांगड्यांचा आणि मोहेंजोदडोचा काय संबंध आहे. ती ओठातल्या ओठात हसत म्हणाली, सर आपण जगणंच शोधतोय ना. उत्खनन म्हणजे काय असतं, मातीचा ढिगारा उपसणं म्हणजे उत्खनन असतं. मातीशी संस्कृतीचं नातं असतं, संस्कृतीचं जगणं मातीत लपलेलं असतं. माणसांची माती होते, मातीपासून पुन्हा माती होते. तुमचं माझं जगणं मातीतूनच सुरू होतं. आणि शेवट असा आहे की तिला मातीचं वेड, बांगड्यांच्या रंगीबेरंगी काचा आणि मातीचा गोळा घेऊन पिंपळ पानाच्या सावलीत ती शिल्प घडवत बसते. ही एक अत्यंत वेगळ्या प्रकारची, वेगळ्या उंचीवरती नेणारी कविता आहे. आणि अशा अनेक कविता तुम्हाला अरुण शेवते यांच्या कविता संग्रहामध्ये सापडतील. आणि त्यातल्या अत्यंत निवडक कविता आपल्यापुढे रणधीर शिंदे आणि ग्रंथाली यांनी ठेवलेल्या आहेत या संग्रहाच्या माध्यमातून. तर मी आता त्यांचं अभिनंदन करतो. अरुण शेवते यांच्या कवितेचा प्रवास तिथून पुढचा आणि त्यांच्या प्रकाशनाचा, त्यांच्या संपादनाचा प्रवास अशाच प्रकारे पुढे चालू राहावा आणि त्यामुळं मराठी साहित्याची समृद्धी वाढावी अशी अपेक्षा आणि अशा शुभेच्छा मी देतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर सदानंद मोरे यांनी आपल्या भाषणात अरुण शेवते सरांच्या कवितांमधील काही प्रतीकांचा, प्रतिमांचा उल्लेख केला. आणि एकूणच जेव्हा आपण सरांची कविता वाचतो, त्याचा रूपबंध पाहतो, तेव्हा त्यात आलेल्या प्रतीकं आणि प्रतिमा हे त्याचं एक खूप मोठं सामर्थ्य आहे हे आपल्याला जाणवत राहतं. की कविता जितकी अनेकार्थ सूचित करते, तितकी ती अधिक रसिकाला त्यात गुंतवून ठेवते. पुन्हा पुन्हा त्या कवितांच्या ओळी आपल्याला वाचाव्याशा वाटतात आणि ते खरं तर कवीचं सामर्थ्य असतं. आणि हे आपल्याला अरुण शेवते यांची कविता वाचताना वारंवार जाणवत राहतं. यानंतर मी कवी वसंत आबाजी डहाके यांना बोलण्याची विनंती करते. सर्वांना नमस्कार. आज हा फार सुंदर प्रसंग आहे. 50 वर्ष कविता लेखन करीत असलेल्या अरुण शेवते यांचा निवडक कवितांचा संग्रह अतिशय देखणं मुखपृष्ठ आहे आणि त्याला डॉक्टर रणधीर शिंदे यांची मर्मग्राही दीर्घ अशी प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेमध्ये एकंदरीतच अरुण शेवते यांच्या कवितेचं समग्र चरित्र उभं केलेलं आहे. ती कोणत्या वर्णाची कविता आहे,
कोणत्या संप्रदायाची आहे, तिचं नातं कशाशी आहे आणि संबंध कविता वाचल्यानंतर ज्या जाणीवा त्यांना झालेल्या आहेत त्याची सगळी अभिव्यक्ती या प्रस्तावनेमध्ये केलेली आहे. त्यामुळे अरुण शेवते यांची कविता समजून घेण्याच्या दृष्टीनं रणधीर शिंदे यांची प्रस्तावना खूपच महत्त्वाची, उपकारक अशी ठरणारी आहे. म्हणजे खरं तर त्यांनी इतक्या गोष्टी त्यात सांगितल्या आहेत की आपण आता आणखी नवीन काय सांगू शकतो असा प्रश्न मला त्यांची प्रस्तावना वाचल्यानंतर माझ्या मनात निर्माण झाला. सर्व अंगांनी या कवितेचा विचार त्यांनी केलेला आहे आणि खरोखर मगाशी म्हटल्याप्रमाणे संपादन कसं असावं आणि कवितांची निवड कशी करावी या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीनं आणि एकंदरीतच त्या सगळ्या कवितेकडे कसं पाहावं हे सांगणारी हे संपादन आहे आणि ही प्रस्तावना आहे. त्याबद्दल खरोखर मी अरुण शेवते यांच्याबरोबर रणधीर शिंदे यांचंही अभिनंदन करतो, कारण फारच चांगल्या प्रकारचे हे संपादन केलेलं आहे. आपल्याकडे लघुचित्र मिनिएचर्स म्हणून एक प्रकार आहे. लहान लहान चित्र असतात आणि एखादी घटना असते आणि त्या घटनेला सहाय्यक अशा काही गोष्टी त्यात असतात. म्हणजे झाडं असतात, पक्षी असतात, ढग असतात किंवा पाणी असतं. ही अशी भारतीय लघुचित्रांची मोठी वेगवेगळ्या शैली आहेत त्या. तर त्यामध्ये जसं आपल्याला जाणवतं की एक छोटंसंच आहे ते चित्र, छोटेसेच दृश्य आहे, पण कितीतरी जास्त त्यात सांगितलेलं आहे. शेवते यांच्या कविता लहान लहान आहेत, पण 4 ओळींच्या, 8 ओळींच्या, 6 ओळींच्या, एकाखाली एक शब्द या प्रकारे साधारण त्यांच्या एकंदर कवितेचं स्वरूप आहे किंवा रूपबंध आहे. पण त्या छोट्याशा 4-5 ओळींमध्ये जे दृश्य साकार होतं ते खूप मोठं असतं. म्हणजे खूप अनेक गोष्टी असलेल्या चित्रांची उदाहरणं आपल्याला माहीत आहेत, परंतु काही छोटीशीच एखादीच घटना असलेली चित्र असतात. सिनेमामध्ये फ्रेमसारख्या सरकत असतात आणि त्यातून एक दृश्य उभं राहतं, पण एकच दृश्य नसतं. एक दृश्यानंतर दुसरं दृश्य, तिसरं दृश्य असं तयार होत असतं. म्हणजे एक तुरुंग असतो, एखादी स्त्री दळत असते, जातं दाखवलं जातं आणि दळता दळता ती गाणं म्हणत असते. व इतर स्त्रिया आपल्याला दिसतात आणि मग एक दृश्य येतं की दूर एक स्त्री ओट्यावर बसलेली आहे, ती स्वतःच मग्न आहे, खाली पाहते आहे आणि प्रचंड पलीकडे निर्विकार भिंत आहे. अशी वेगवेगळी दृश्य मिळून एक घटित तयार होतं. तसं अरुण शेवते यांच्या कवितांमध्ये 4-5 ओळींमध्ये काही थोड्याशा शब्दांमध्ये एक दृश्य ते साकार करतात. पण ती कविता स्वतंत्र असताना आणखी दुसऱ्या ज्या कविता येत जातात त्यातून एक मोठं चित्र तयार होतं. या सगळ्या चित्रांच्या मागे जो एक भाव असतो किंवा विचार असतो, तो विचार ज्या शब्दांमधून येतो ते शब्द अगदी साधे असतात, पण कवितेतले कोणतेही शब्द कधीच साधे नसतात. त्या शब्दांना एक वेगळा असा अर्थ असतो. आमच्या भाषेत त्याला सांगायचं म्हणजे व्यंजना आम्ही म्हणतो, ध्वनीत असा अर्थ असतो की 4 ओळी वाचल्यानंतर त्या ओळीमध्ये तेवढाच अर्थ नाही, त्या पलीकडे खूप मोठा काही एक अर्थ आहे. त्यामुळे अरुण शेवते यांच्या या छोट्या छोट्या कविता वाचत असताना आपल्या मनामध्ये अर्थांचे वेगवेगळे पुंज तयार होतात. हे मोठं सामर्थ्य आहे. एक थोड्याशा ओळीमध्ये, थोड्याशा शब्दांमध्ये अर्थांचा एक पटच तयार व्हावा किंवा पुंज तयार व्हावा, ही गोष्ट निसंशय महत्त्वाची आहे. म्हणजे उदाहरणासाठी मी एक 4 ओळींची कविता वाचून दाखवतो. कुणाच्याही भर दुपारी उधळीत आलो फुलं, कुणाच्याही रात्रीत शिंपीत आलो चांदणं, माझ्या घराला देत आलो उन्हाळ्याचं गाणं. म्हणजे या कवितेमध्ये किती गोष्टी आहेत बघा. 6 ओळी आहेत, परंतु फुलं उधळणं ही एक कृती आहे. शिंपीत येणं, चांदणं शिंपीत येणं ही एक गोष्ट आहे आणि पूर्ण
याच्या विरोधात जाईल असं आणखी एक वाक्य आहे. माझ्या घराला उन्हाळ्याचं गाणं देत आलो. म्हणजे या सगळ्या जगावर प्रेम करत असताना मी एक प्रकारे म्हणजे केशवसूत म्हणतात ना की कविता ही कशी आगाशीची वीज आहे आणि ती होरपळून टाकत असते आपल्याला, तसं हा मनुष्य, हा कवी असं सांगतो आहे की या सगळ्या जगाला मी चांदणे देतो आहे, फुलं उधळतो आहे, पण माझ्या घराला मात्र मी उन्हाळ्याचं गाणं देतो. आता उन्हाळ्याचं गाण्यामध्ये सुद्धा आणखी एक अर्थ आहे. उन्हाळ्याचा रखरखीतपणा देत नाही आहे, उन्हाळ्याचं गाणं देतो आहे. म्हणजे तो उन्हाळासुद्धा मी गीतमय करून टाकतो आहे, म्हणजे त्यालाही एक सुंदर रूप देतो आहे. म्हणजे अशा ओळी वाचत असताना हे शब्द तर साधे आहेत, 4-6 तर ओळी आहे, पण सूक्ष्मपणे ती कविता वाचत जात असताना आपल्या मनामध्ये मग असे वापरला शब्द पुन्हा वापरायचा म्हणजे अर्थांचा एक पुंज आपल्या मनात तयार होतो. हे या कवितेचं खूप मोठं सामर्थ्य आहे आणि वैशिष्ट्य आहे. अशा छोट्या छोट्या फ्रेम्सच म्हणू आपण, त्या चौकटी आहेत. अशा चौकटीमधून जो काही अर्थाशय कवी अरुण शेवते तयार करत असतात त्याला जोडणाऱ्या मग आणखी ज्या इतर कविता आहेत, ज्याला मालिका कविताविषयी रणधीरने चांगलं विवेचन केलेलं आहे, अनेकांचे दाखले त्यात दिलेले आहेत. आपण थोडक्यात असं एक काहीतरी ओळख म्हणून मालिका कविता असं आपण म्हणत असतो. ती अनेक कवितांची मालिका असते, ती स्वतंत्र कविता असते, ती एक दीर्घ कविता असते. आपण असं म्हणूया की ते एक खंडकाव्य असतं, वेगवेगळे शब्द आहेत, परंतु त्या अनेक छोट्या छोट्या कवितांमधून एक मोठं जीवनचित्र तयार होतं. आणि मला असं जाणवलं की या कवीचा जो स्वभाव धर्म आहे त्याला आपल्या गद्य भाषेत प्रेम हे नाव आहे. या सगळ्या जगाविषयी वाटणारं जे प्रेम आहे, नुसतं एखाद्या स्त्रीविषयी नव्हे, दुसऱ्या एखाद्या स्त्रीविषयी नव्हे, तर सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणारं जे प्रेम आहे, त्या प्रेमातून हे चांदणं शिंपीत येणं, फुलं उधळीत येणं, उन्हाळ्याला गाणं देणं, हे जे आहे ते तयार होत असतं. आणि हा देखील कवीचा एक विशिष्ट जो स्वभाव आहे, त्या स्वभावातून मग त्याला त्या प्रकारचे शब्द सुचतात. मग अशी सदानंद मोरे यांनी ज्या ओळी वाचून दाखवल्या की छाताड फोडून कविता यावी, असं कवीला वाटतं, आत असलेल्या सगळ्या गोष्टी बाहेर याव्या. अरुण शेवते यांच्या कवितेचा जो स्वभाव आहे तो यापेक्षा थोडासा वेगळा आहे. त्या येत असतात, त्या अत्यंत सौम्यपणे येत असतात, पण त्या कविता वाचत असताना आपल्या मनामध्ये मात्र मोठा अवकाश तयार करतात. म्हणजे त्या छोट्या छोट्या कवितांमधून जी जाणीव तयार होत असते, जो एक मोठा व्यापक पट तयार होत असतो, त्या पटामधून आपण हिंडत असताना कितीतरी वेगवेगळ्या अनुभूती आपल्याला येत असतात. आता आणखी एक गोष्ट आहे, म्हणजे या कवीच्या मनामध्ये असलेलं प्रेम ते कावळ्यांविषयी आहे, ते घोड्यांविषयी आहे, ते झाडांविषयी आहे, पावसाविषयी आहे, तसंच ते दुःखी, पीडित, अन्यायग्रस्त माणसाविषयी देखील आहे. हा प्रेमाचाच भाग आहे. जर एखाद्या समाजावर, मानव समूहावर प्रेम नसेल, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची चीडसुद्धा येणार नाही. होऊ द्या अन्याय, बेपर्वा असंच राहील. पण आतला जो काही कळवळा असतो, म्हणून यांनी जे उदाहरण दिलं, शेतकऱ्यांना श्रद्धांजली, अप्रतिम कविता आहे. मराठीतली एक अत्यंत सुंदर, सामर्थ्यवान अशी ती दीर्घ कविता आहे. आणि त्यामधून सगळ्या शेतकऱ्यांच्या, मी तर म्हणून की आकांत तिथे तो आहे. छाताड फोडून जो बाहेर आलेला आहे भाग, तो त्या शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली नावाच्या कवितेत आलेला आहे. हा जो कळवळा आहे, तो कळवळा त्यांचा पंतप्रधानांना पत्र या कवितेतून सुद्धा आलेला आहे. आणि पंतप्रधान जे त्या कारभाराला लिहितात पत्र, त्यातला हाच या कवीने, अरुण शेवते या कवीने समाजाचा एक मोठा भाग कसा न्याहाळला आहे, त्यातली पीडितांची दुःख कशी वेचली आहेत, हे जसं कळतं
त्याचबरोबर हा समाज अनेक भ्रष्ट गोष्टींनी कसा व्याप्त झालेला आहे, सत्ताकारण कसं आहे आणि गांधीजींचा उपयोग ते कसा करतात. सगळे लोक गांधींचं नाव घेतात, पण त्यामध्ये गांधींच्या विषयीचं प्रेम असतं, श्रद्धा असते की भांडवल असतं, असे सगळे प्रश्न त्यांनी त्या कवितामध्ये मी स्वतः वैयक्तिक आणि सामाजिक असा भेद करत नाही. म्हणजे ह्या कविता वैयक्तिक आहेत, त्या सामाजिक आहेत असं म्हणत नाही. याही वैयक्तिकच आहेत. ही जी शेतकऱ्यांच्या विषयीची जाणीव आहे किंवा ही एखाद्या व्यक्तीविषयीचं प्रेम आहे, ह्या सगळ्या वैयक्तिकच आहेत, पण त्याला समाजाचे संदर्भ आहेत. एकंदरीत सगळा समाज जो आहे तो वेगवेगळ्या संस्कृतीने समाजाला संस्कृती असते आणि कवीच्या कवितेमध्ये संस्कृती सहज आणि स्वाभाविकपणे येत असते. कावळ्यांच्या कविता हा पहिला संग्रह, मला त्यावेळी हे ऋतुरंगाचे संपादक आहेत किंवा काय याची जाणीव नव्हती. पहिला मला अरुण शेवते भेटला तो कवितेच्यामध्ये, कावळ्यांच्या कविता. तर कावळा हा भारतीय संस्कृतीमध्ये, खास करून मराठी संस्कृतीमध्ये कसा आहे आपल्याला माहीत आहे. ज्ञानेश्वरांनी उड उड रे काऊ तुझे सोनेनी मडवीन पाऊ, किंवा पहिलं तो गे काऊ कोकत आहे. म्हणजे मराठी माणसांचं, स्त्रियांचं कावळ्याशी असणारं हे नातं मराठी संस्कृतीत असलेलं, पिंडदानाच्या संदर्भातलं, की कावळा शिवल्याशिवाय तो आत्मा जो आहे तो मुक्त होत नाही, ह्या संपूर्ण समाजाचा जो सांस्कृतिक भाग आहे हे माहिती नाही. हे त्या कवीच्या अंतरंगात असलेलं समाज भान आहे आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होतं. या घोड्यांच्याबद्दल काय आहे की इतिहासात घोडे आहेत, इतिहासातले घोडे आहेत. याचा अर्थ असा की तो पराक्रमाचा मोठा काळ होता आणि त्यावेळी योद्ध्यांचे वाहक होते घोडे, आणि आता ते टांग्याला जुंपले जाणारे घोडे आहेत. त्या घोड्यांची पण वेदना असू शकेल ना, की आपल्या पूर्वजांचा काय काळ होता आणि आपला वर्तमान काळ काय आहे, ही पण जाणीव असू शकेल घोड्यांना. काही सांगता येत नाही, आपल्याला माहीत नाही. घोडेही विचार करत असतील. तात्पर्य असं की या कवीची सहानुभूती किंवा पैस त्याचा हा नुसता माणसांपुरता नाही, तर तो पशुपक्ष्यांपुरता आहे आणि माणसांपुरताही आहे आणि व्यक्तींपुरता आहे आणि शेतकऱ्यांच्या विषयी आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी कवेमध्ये हा कवी घेत असतो. पण रचना करत असताना खूप ओळी लिहाव्या, शब्दबंबाळ करून टाकावी कविता, असं त्याला वाटत नाही. ती आपसुक रीतीने येतात प्रतीकं, सहजगत्या त्या प्रतिमा येतात आणि सहज छोटे छोटे शब्द वापरून लहान लहान ओळींमध्ये ते कविता लिहितात. म्हणजे तब्येतीनं एखादा गायक गात असतो ना, शांतपणे तेच ते शब्द पुन्हा पुन्हा येत असतात. आपण पाहतो गायन ऐकत असताना, तसं हा कवी करतो. तब्येतीने आपल्या मनात आरामात हळूहळू तो ती कविता म्हणत असतो आणि मग ती व्यक्त होते. या संबंध कवितेमध्ये अनेक उदाहरणं मी टिपून आणलेली आहे की मला ते आवडलेल्या ओळी, त्या गोष्टी. म्हणजे मी सुद्धा इतकी वर्ष कविता लिहित आलो, पण मी आजही कविता वाचत असताना इतर कवींची काय काय वेळा अक्षरशः चकित होऊन जातो की अरे यांना सुचलं कसं, किती सहज पद्धतीनं ते त्यांच्या मनामधून आलेलं आहे. मगाशी सदानंद मोरे यांनी ज्या ओळी म्हटल्या त्या मी इथे टिपल्या आहे बघा. आयुष्यात एखादीच कविता छाताड फोडून बाहेर यावी, ही सर्व कवींची मनीषा असते, माझी पण आहे. अशी उत्स्फूर्तपणे मोठी कविता एकदम बाहेर यावी, हाक जणू म्हणून म्हणजे मारली आपण जगाला, असं काहीतरी मनामध्ये कवीचं असतं आणि ती जाणीव तो व्यक्त करतो. आणखी काही आहे पहा, किती साध्या गोष्टी आहे पहा. खरं तर माझं आयुष्य तुझ्या घरी संपून गेलं आहे. काही अधिक सांगण्याची गरजच नाही. इतक्या या परिपूर्ण ओळी आहेत की या पलीकडे आपण यातला एकही शब्द बाहेर काढू शकत नाही, आपला एखादा नवीन टाकू पण शकत नाही.
हे पण एक तत्व आहे साहित्यामधलं, की जिथे आपण भर घालू शकत नाही आणि काढूही शकत नाही. त्या कवीने लिहिलेल्या ज्या ओळी आहे त्या जशाच्या तशा. मर्ढेकरांनी बालकवीच्या कवितेचं उदाहरण घेऊन ते दिलं. बालकवींनी मूस हा शब्द वापरला आहे, त्याऐवजी आपण दुसरा कोणताही शब्द वापरू कसं शकत नाही याचं एक उदाहरण बालकवींच्या बाबत मर्ढेकरांनी दिलं. आणखी पहा, ऊन येतं निघून जातो, ऊन येतं निघून जातं, कोसळत राहतो अत्तराचा पाऊस. म्हणजे जणू काही आपल्याला दिसायला लागतं सिनेमाप्रमाणे की ऊन आलेलं आहे निघून गेलेलं आहे आणि मग तो पाऊस पडतो आहे. असं दृश्य निर्माण करण्याची पण शक्ती त्यांच्या कवितेमध्ये आहे. आता या कवीने कवितेविषयी कविता लिहिल्या आहेत, त्या मला खूपच आवडलेल्या आहेत. पाखरांना ओंजळभर दाणे द्यावेत तसे तू मला शब्द दिलेस. अगदी छोट्या कमीत कमी शब्दामध्ये जे सांगणं आहे ना, हे यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. आणि कोणाचंही अनुकरण नाही, कोणत्याही प्रभावाखाली हा कवी नाही, हे स्वतःचंच आहे त्यांचं. आणि हे स्वतःचंच असं असणं हे तर मला फारच आवडलं. आणखी एक आहे पहा, ती म्हणाली तुम्ही पाऊस व्हा. संपत नाही इथे, मी तुमच्यासाठी आभाळ झाले आहे. या पलीकडे काहीच आपण सांगू शकत नाही. इतकं हे सॉरी ती म्हणाली तुम्ही पाऊस व्हा, मी तुमच्यासाठी आभाळ झाले आहे. या 4 ओळीमध्ये आपण याचं कितीतरी दीर्घ असं विवेचन या संदर्भात करू शकतो. म्हणून मगाशी तो शब्द वापरला व्यंजना किंवा ध्वनी, तर इथे हे साधे शब्द आहे ते असा वेगळ्या न लिहिलेल्या अशा अर्थांना आपल्या मनामध्ये निर्माण करत असते आणि त्यामुळे ही कविता विशेष महत्त्वाची आहे. आता मराठीमध्ये मगाशी समीक्षक कवी वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या तसं आपण सांगू शकत नाही. पण खरं सांगायचं म्हणजे आम्ही चांगले वाचक नाही आहोत. वाचक आहोत पण चांगले वाचक नाही आहोत असं अनेक बाबतीत म्हणतायत. म्हणजे आम्ही चित्रांच्या बाबत चित्रनिरीक्षक आहोत, म्हणजे आम्हाला चित्र कळत नाही आहेत, पाहतो पण यात काय दाखवलं आहे माहीत नाही. तर हे होतं याचं कारण आहे की आपल्याला कविता कशी वाचायची हे शिकवलं जात नाही, याची जाणीव करून दिली जात नाही. म्हणजे एक एक शब्द आहे तो कवितेचा जो आहे तो सूक्ष्मरित्या आपण वाचला पाहिजे असं. आणि सामाजिक असं मी आता म्हणत नाही, पण काही ओळी यांच्या मनामध्ये घर करून राहाव्या अशाही आहेत. राजघाट ह्या संग्रहामधल्या बापू तुमचं घर दंगलीत शाबूत आहे का ते सांगा, एकच प्रश्न आहे. हा जुना झाला नाही, दुर्दैव आहे. वाईट वाटतं आपल्याला की हा प्रश्न संपून गेला आहे. आजही हा प्रश्न उपस्थित आहे आणि आपल्या अवतीभोवती हा प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण होतो आहे. तर या कवीने ह्या गोष्टी अशा पुष्कळ. तुमचा तो काळ वेगळा होता कवी म्हणतो, त्या काळाचे अवशेष साबरमतीच्या काठावरही अजून तरी कुणाला सापडले नाहीत. संपला तो काळ, तो गेला, नाहीसा झाला. आज गांधी शब्द आहेत, आज गांधी पुतळा आहे, आज गांधी भांडवल आहे, परंतु हे जे तत्त्व आहे ते नाहीसं झालेलं आहे. तुम्ही गेल्यानंतर बापू तुमच्या पुतळ्याचा खूपच भाव वाढला. हे दुर्दैवानं सत्य आहे, कुरूप सत्य आहे आणि ते आपल्याला स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. अशा प्रकारच्या ओळी या कवींना लिहिलेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात या सुबंध संग्रहातली मलासुद्धा अत्यंत आवडलेली कविता ती म्हणजे शेतकऱ्यांना श्रद्धांजली हीच आहे. सबंध महानगर आधीच्या आर्थिक अवस्थेनंतर आलेली भांडवलशाही
आणि त्या भांडवलशाहीने लोकशाहीला कसं गिळंकृत करून टाकलेलं आहे आणि सत्ताही आणि संपत्ती हीच कशी महत्त्वाची आहे, त्यापुढे शेतकऱ्यांच्या मृत्यूला काय अर्थ नाही. ते फक्त मिरवण्यासाठी आहे. कावळा शिवत नाही, पण कवीने असं म्हटलं आहे की लाखाचा चेक त्याच्या पिंडाजवळ ठेवला जातो. हे विडंबना आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाचं मूळ नाहीसं केलं जात नाही. जाहिरात केली जाते की शेतकऱ्यांना आम्ही अशी मदत करतो, हे घ्या लाखाचे चेक. हे सगळं विचित्र, व्यस्त, विपरीत चित्र जे आहे ते त्या कवितेत उमटलेलं आहे. मला तरी वाटतं की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये यासारखी कविता दुसरी लिहिली गेली नाही. हीच एकमेव कविता आहे जी अत्यंत महत्त्वाची अशी कविता आहे. शेतकरी मेल्याचं दुःख नसतं, सत्तेच्या मलईसाठी बुद्धिबळाच्या डावपेचात शेतकऱ्याचं प्यादं खेळवण्यात ते मश्गूल असतात. म्हणजे मानवी स्वभावाचा, राजनीतीचा, त्याच्या विपरीत परिणामांचा, प्रत्यक्ष या माणसांच्या स्थितीचा इतका वेध इथे घेतलेला आहे. ही सुंदर कविता आहे असं म्हणताना मला वाईट वाटतं, पण कविता या दृष्टीनं निःसंशय सुंदर आहे, पण त्या कवितेत जे व्यक्त झालेलं आहे ते अजिबात सुंदर नाही आहे आणि याला अजून तरी आपल्याकडे काही उत्तर मिळालं नाही. तर एवढं सगळं या कवीने सांगितलेलं आहे, आपल्यासाठी दिलेलं आहे. सूक्ष्मपणे आपण ते कविता वाचली पाहिजे. शेवटी कसं असतं, कविता ह्या काही नुसत्या वाचण्यासाठी नसतातच. त्या कवितेने आपल्यावर काहीतरी संस्कार व्हावे. मला असं वाटतं की जे राजकारणात लोक असतात ना, त्यांना कविता वाचणं कंपल्सरी करावं. म्हणजे निदान थोडी तरी त्यांना संवेदना उत्पन्न होईल. हां, ते असो. मी या प्रसंगी अरुण शेवते यांचं मनापासून अभिनंदन करतो. रणधीर शिंदेंनी केलेलं काम अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं झालेलं आहे, त्याबद्दल त्यांचंही मी कौतुक करतो. आणि हे पुस्तक प्रकाशित केलं ग्रंथालीनं, याबद्दल ग्रंथालीचं देखील अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आज डहाके सरांनी जे काही आपलं मनोगत आणि भाषण मांडलं, नक्कीच वाचकांना एक दृष्टी देऊन गेलं. म्हणजे सर जसे कवी आहेत तितकाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे चित्रकला. त्याच्यामुळे मग काव्यातली चित्रमयता आणि मग चित्रात दडलेलं काव्य, हे दोन्ही दृष्टिकोन घेऊन आपण रसिकांनी कवितेकडे पाहिलं पाहिजे. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी विवेचन केलं. आपले मनापासून आभार. आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या समारोपाकडे येत असताना शेवते सरांच्याच कवितेच्या 4 ओळी मला आवर्जून म्हणाव्याशा वाटतात. ते आपल्या कवितेत असं म्हणतात की चांदण्यांचे हिशेब कधी संपणार नाहीत. चांदण्यांचे हिशेब कधी संपणार नाहीत. चांदण्यांची मोजदाद करायला कवी जन्माला येतच असतात. प्रश्न आहे तो तुमच्या माझ्यासारख्यांचा. प्रश्न आहे तो तुमच्या माझ्यासारख्यांचा, ज्यांना फुलांचा वेळ नाही, चांदण्यांचा नाद नाही. प्रश्न आहे, उत्तर नाही. ज्यांना फुलांचा वेळ नाही, चांदण्यांचा नाद नाही. प्रश्न आहे, उत्तर नाही. आभाळ आहे, पाऊस नाही. आभाळ आहे, पाऊस नाही. आपल्या व्यक्ती जाणीवांमध्ये ज्या अनेकविध भावभावना असतात, तितक्याच त्या समाज जाणीवांमध्ये आणि नेणीवांमध्ये असतात आणि त्यांचं हे तळघर आहे. जे समाज नेणिवेमध्ये दडलेलं आहे, जे व्यक्त होऊ पाहत नाही आणि जे व्यक्त होऊ शकत नाही, असंच कवी खरं तर आपल्या काव्यातून मांडत असतो. आणि जे अरुण शेवते यांनी तळघरातून मांडलेलं आहे, हे तळघर नक्कीच रसिक वाचकांच्या अगदी संग्रही ठेवावं असं हे तळघर आहे. आपण सगळेच त्याचं स्वागत करणार आहोत. आणि मी पुन्हा एकदा शेवते सरांना शुभेच्छा देते आणि मनापासून आभार मानते. पहिल्यांदा त्यांचेच की आज प्रतिभांगणमध्ये त्यांनी खूप छान असा हा योग जुळवून आणला. एक खूप सुंदर पुस्तक ज्याचं प्रकाशन आज प्रतिभांगणमध्ये होत आहे. तर मी शेवते सरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून पहिल्यांदा आभार मानते. आज आपल्या या व्यासपीठावरती 3 संमेलनांचे अध्यक्ष आलेले आहेत. खरंच अभूतपूर्व असा हा योग आहे. सन्माननीय वसंत आबाजी डहाके सर यांचे मनापासून मी आभार मानते. डॉक्टर सदानंद मोरे आपलंही मनापासून आभार आणि विश्वास पाटील सरांचेही मनापासून आभार. अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्तावना ज्यांची तळघर या पुस्तकाला लाभलेली आहे, डॉक्टर रणधीर शिंदे यांचेही मनापासून मी आभार मानते. आणि अर्थातच आपण सगळे रसिक श्रोते आपण आहात म्हणून हा कार्यक्रम पूर्णत्वाला गेला.
म्हणून आपल्या सगळ्यांचेही मनापासून आभार. धन्यवाद.